नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. माझ्या वाटेतून बाजूला हो. व्हॉट डू यू मीन बाय तुझी वाट? हा म्युनिसिपालिटीचा रस्ता आहे. तुझ्या मामाचं नाव नाही त्याच्यावर. उगीच भांडू नकोस. भांडणाची परंपरा तुमच्या घराण्याची आहे. तुझी मामा 2 दिवस कोणाशी भांडली नाही ना तर अस्वस्थ होते आणि अंदाजे कोणालाही फोन लावून समोर येईल त्याच्याशी भांडायला लागते. यू लायर. साफ खोटं. तुझी मामा 1 नंबरची जळू आहे. लहानपणापासूनच माझ्याशी तुझी कॉम्पिटिशन करत आली आहे आणि त्यात तुला आणि तिला दोघांना यश आलं नाही ना म्हणून हे सगळे गुणास्पद प्रकार तुम्ही करत असता. गुणास्पद नाही घृणास्पद. आणि आधी जरा नीट मराठी बोलायची. हा आणि लक्षात ठेव जा तू एका स्कॉलर मुलीशी बोलतेस. तू लक्षात ठेव तू एका टेनिस चॅम्पियनशी बोलतेस. आय हेट स्पोर्ट. आय हेट यू. तू यू तदं विश्वं सौवर्णियौ ज्योतिष्कुम्भस्य धीमहि श्रुतं भद्रं हि भावय. ॐ गायत्र्यै देव्यै नमः. आई आज पुन्हा ती दिव्या मला नडली. म्हणते कशी की तुझी आई दळते म्हणून माझ्या मामावर. हो म्हणाली मी तशी. इतका राग आला होता मामा मला तिच्यावरती. म्हणते ते काय तुझ्या मामाला लोकांशी भांडायची हॅबिट आहे. मामा मामा भांड सुद्धा म्हणाली मी तुला. आग लावी म्हणाली मी तुला. काय ती आग लावून टाक. कांजीवरम साडी, पटोला साडी, ओ साडीवाले वरती या वरती या. काय वरती? हा. अरे वा गिराईक पटला. आलो आलो आलो. ओ साडीवाले हो आधी आमची नजर तुमच्याकडे गेलीये. तुम्ही आधी इथे या. ओ साडीवाले याद राखा पुढे पाऊल टाकाल तर पहिली हात मी तुम्हाला मारलीये. खबरदार तिकडे पाऊल टाकलं तर. हाक मारली म्हणून काय झालं? नजर आमची पडली आहे त्याच्यावर आधी. हे बघा साडीवाले मागच्या खेपेला तुमच्याकडून 4 साड्या विकत घेतल्या होत्या. विसरलात तुम्ही? त्यात काय मोठी गोष्ट आहे. 500 4 साड्या होत्या. ए तू जास्त आवाज करू नकोस. आवाज खाली कर. आवाज खाली. आवाज खाली कशाला म्हणताय तुम्ही? अहो मी तुमच्या बंगल्याच्या मधोमध उभा राहतो. इकडे या दोघी जणी जी साडी पाहिजे ती पसंत करा. मला तुमच्या भानगडीत गुंतवू नका.
अहो या पटकन या. अहो 101 साडी आहे बघा. ही साडी बघा. ही साडी श्रीदेवीने मिस्टर इंडिया मध्ये नेसली होती. तुम्हाला छान दिसेल हा. तिने नेसलेली साडी मला देताय? सॉरी अहो तुम्ही घ्या ना. ही साडी घ्या ना. एकदम फर्स्ट क्लास आहे बघा. अहो हेमा मालिनी नेसली होती म्हणून धर्मेंद्रने तिला पटवलं. नहीं, ये नहीं चाहिए. तिला काय झालं? मग ही घ्या. एकच साडी शिल्लक आहे. गडवली सिल्क. नाही, दिस इज नॉट माय चॉईस. बरोबर आहे. गाढवाला गुळाची चव काय? खानदानी लोक आहे ना, आम्हालाच कळणार. मला ही खूप आवडली बरं का. घ्या घ्या. मला पण ही साडी हवी आहे. अहो आता तर तुम्ही नाही म्हणाल. बरोबर आहे. आम्हाला आवडली ना, म्हणजे हिला आवडायलाच हवी. पण हिला सांगा, ह्या साडीची किंमत 5,000 पासून सुरू होते. हे बघा शांताबाई, अशा माझ्याकडे 10,000च्या 4 साड्या आहेत आणि माझा नवरा दुबईला कंपनीत आहे. कंपनी? इम्पोर्ट एक्सपोर्ट. अच्छा अच्छा. माझे मिस्टर बरं का मस्कटला आहेत. त्यांनी एक अरबच विकत घेतलाय. अरब कंपनी विकत घेतली अच्छा आहे. अच्छा. मी माझ्या नवऱ्याला दुबईला पाठवलं ना, म्हणून तू तुझ्या नवऱ्याला मस्कतला जबरदस्तीने पाठवलंस. नेहमीच माझ्याशी तू बरोबरी करायला बघतेस. हिच्याशी बरोबरी काय करणार? बरोबरी आपल्या वरच्यांशी करतात नाही का साडीवाले? बरोबर आहे. मी तुझ्यापेक्षा मोठीच आहे. हो बरोबर आहे. ही माझ्यापेक्षा वयाने मोठीच आहे. अहो भांडताय कशाला? तुम्ही गप्प बसा. शांत आहो का? शांत आहो का? काय करताय काय? अहो, माझी साडी, हो हो अहो कोट्याधीशाचे स्थळ आहे. खरेच सांगतोय मी तुम्हास. यात 1 रुपया जरी कमी असला तरी मी माझे नाव लॅपटॉप भटजी लावणार नाही. निघा तुम्ही. तुम्ही बसा. आम्हाला वाटलं आमच्याच घरात आम्हाला निघायला सांगताय की काय? नाही ते जरा फोनवर बोलत होतो. कुणाशी जोडी जमवताय? आहेत आपले असेच एक करोडपती. करोडपती? मग असाच एक करोडपती आमच्यासाठीही बघा. तुमच्यासाठी? आमच्यासाठी म्हणजे आमच्या विद्यासाठी बघा. अवश्य अवश्य. काही काळजी करू नका. अहो कोट्याधीशापासून खरवा दिशापर्यंत सर्व स्थळांची डिटेल्स माझ्या लॅपटॉप मध्ये आहेत. मुलाचे वय, रंग, उंची, शिक्षण, वजन, कधी झोपतो, कधी घोरतो, कधी खातो, किती वेळा जातो, सर्व डिटेल्स माझ्याकडे आहेत. अहो हळू. तुम्हाला ठाऊक आहे ना, मस्त एक हार्ट अटॅक येऊन गेलाय ते. सॉरी सॉरी गोविंदा, आमच्यासाठी पण एक असा श्रीमंत जावई शोधा. अरे कशाला बर का, आता तुमचा जावई शोध संपला म्हणून समजा. थँक्यू. हळू चला, नाही तर. काय लॅपटॉप भटजी, शांतीकडे काय काम काढलं? अहो शांतीच्या विद्याताईंसाठी चुकलो, शांताबाईंच्या विद्येसाठी करोडपती स्थळ शोधून देतोय. गोविंदराव, मला ही एक मुलगी आहे, विसरलाच वाटतं. छे हो, अहो लग्नाच्या मुली विसरायला लागलो तर माझा धंदा कसा चालेल? काळजी करू नका, तुम्हासही शोधून देतो करोडपती जावई. नाही, करोडपती नाही, मला जावई हवाय अब्जोपती. चालेल, त्यासाठी साईट वर जावे लागेल. आता साईडला कशाला जायचं? खुलेआम शोधा. साईटला वेबसाईटला जावे लागेल. अहो पण इतक्या खोल जायचे तर खर्च. ही घ्या ना, 1000 रुपयाची नोट. ही काय शांताबाईंकडे पण मिळाली? असं मग हा 1 रुपया वर. पण वर असा शोधा की त्याची संपत्ती बघून शांतीचे डोळे विस्फारले पाहिजेत. काळजीच करू नका, असे प्रेक्षणीय स्थळ शोधतो की शांता बाई पाहतच राहतील. याव रे याव. अरे हळू ओरड. तुझ्या ओरडण्याने मला अटॅक येऊ शकतो रे बाबा. आणि आता मॅच पाहत वेळ घालवण्यापेक्षा मॅच शो. बाबा, आता एवढे चॅनल शोधून मी मॅच शोधली ना, जरा गप्पा बसा. अरे काढवा बाबा. अरे चिंचोक्या, अरे तुझ्या लग्नासंबंधी मॅच बघ असे म्हणालो मी. बघ, माझ्याजवळ मुलींचे काही फोटो आहेत, एखादी पसंत पडते का बघ. हो बाबा, बाबा माझी पसंत तुम्हाला आवडेल? तू सांगशील त्या मुलीशी मी तुझे लग्न लावून देईन. बाबा, मला ही मुलगी पसंत आहे. बघू. रामाशिवा गोविंदा, अरे ही लहान आहे तुझ्यापेक्षा. बाबा, मला हीच मुलगी पसंत आहे.
शांताबाई. गोविंदराव हळू, हार्टचा त्रास आहे ना तुम्हाला? अहो आज माझं हात आनंदाने भांगडा करतय. शांताबाई तुमच्या विद्येसाठी स्थळ मिळाले. घेऊनच आलोय मी. कुठे कुठे? हे काय बाळ? ये रे बाळ. अहो ड्रायव्हरला काय दाखवताय? मालक कुठे? मालक हो मालक म्हणजे हाच मालक आहे. मुलगा आहे. हा याला अंधारात शोधणार कसं? वाईट कपडे घातलेत ना मी. बरं गोविंदराव, हा नक्की कुठल्या उद्योगपतीचा मुलगा आहे? म्हणजे बिर्ला, टाटा, अंबानी का मित्तल? अहो छे छे. बिल्डरचा आहे का? रहीचा की लोखंडवाला? की आणखीन आई तुला याच्याकडे बघून इतकी मोठमोठी नाव सुचतात तरी कशी? अहो हा माझा मुलगा आहे. बाबा याला विद्येशी लग्न करायचे. मला खूप आवडली विद्या. वा, उद्या तुला करीना कपूर आवडेल. मग काय तिच्याशी लग्न करणार आहेस तू? करीन ना, लग्न करीन ना. गप्पाईस. अरे तू लग्न करणार हा त्या स्त्रीवर अन्याय होईल. हे अति होतंय बाबा. ए रजनीकांत तू माझा विचार कर ना, हे सुद्धा अति होतंय. तुमची लायकी काय आमची बरोबरी करण्याची? भिकारडे कुठले? बाबा बाबा मला खूप त्रास होतोय. बाबा होऊ दे. पुन्हा कुणालाही मागणी घालताना 10,000 वेळा विचार करा. नाहीतर एक काम करा, हा कोळसा आहे ना तो तुमच्याच खालीत ठेवा जन्मभर. माझ्या छातीत खूप दुखतंय. नको देत. तुमच्यासारख्या कपटी संधी साधू माणसाला अशी शिक्षा मिळायला हवी. अरे तुम्हा ब्लॅक अँड व्हाईट बाप लेकरांना पोलिसांच्या ताब्यात देत नाहीये हे नशीब समजा. भिकारडे कुठले? चला निघा आता. आला मला हार्ट अटॅक आला. बाबा माझा बाबा गेला. बाई आता तुम्ही गेला. अरे आता तू चल. बाबा 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 माझ्या बाबांना वाचवा. बाबा लाईट गेला. बाबा गेले. आता मी बाबा कुणाला म्हणू? बाबा तू कशाला ओरडतो? डॉक्टर लाईट गेला म्हणजे बाबा. नाही तो लोड शेडिंग मुळे गेलाय. हा? महाराष्ट्र आहे बाबा. डॉक्टर माझे बाबा कसे आहेत? उत्तम आहेत. सिस्टर इंजेक्शन देणार आहेत शेवटचं. शेवटचं. सर सर तो आतला पेशंट आहे ना, बाबा तो बरा आहे. तुम्ही त्यांना भेटू शकता. बाबा बाबा कसं वाटतंय? छातीत गडगडतंय? नाही गचमळतंय? नाही. कसं वाटतंय बाबा? अरे नो 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 तुम्ही एक शब्दही बोलू नका. तुम्ही फक्त खाणाखुणा करा, मी त्याचा अर्थ सांगते. ते असं म्हणतायत की 10. नाही नाही सॉरी, त्यांना द्यायचंय. नाही 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 हा ते असं म्हणतायत की ते बरे आहे. पण त्या शांताचं काही खरं नाही. बदल्याच्या आगीत जळतोय मी. तिच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय. नाही नाही असं नका करू. नाहीतर कुत्र्याचा पट्टा गळ्यात घालून तुम्हाला फिरवतील. नाही नाही सॉरी सॉरी हा गळ्यात दाबून तुमचा खून होईल. नाही नाही एक मिनिट हा नाहीतर तुम्हाला फाशी होईल. मग तिचा बदला घेऊ कसा मी बाबा? हा ते असं म्हणतात की बोट कापून घ्या. नाही 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 हा हा चाकूला धार लावा. नाही 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 हा हा काट्याने काटा काढा. हा लॅपटॉप उघडला. यातल्या 1 नंबरच्या फ्रॉडला शांता जावई शांताचा जावई बनवा. 1 नंबरचा फ्रॉड कोण आहे? 1 नंबरचा फ्रॉड? गुरुनाथ. गुरु नका बे. दिसत नाही का मी महत्वाचं पुस्तक वाचतोय ती? यात गायब होण्याची आयडिया लिहिलेली आहे. हो काय? तुझ्यासाठी जाम फायद्याचं पुस्तक आहे ते. कसा काय? तुझ्यावर आता गायब होण्याचीच वेळ येणार आहे. कसा काय?
अरे तुझा घर मालक येतोय. येऊन दे की. अरे भाडं वसूल करायला करून दे येतोय. की. अरे तू त्याच्याकडून उसने घेतलेले 5,000 रुपये मागायला येतोय. मागून दे की. ए गुरु गुरु आला आला आला. ए शाला कुठे आहे तू? शाला लपून बिपून बसला की काय? ए गुरु अरे कुठे आहे गुरु तू? आता काय? अरे घाबरू नका, मैं हूं ना. आज मस्त पार्टी करू. ए हा काय हा? अरे इथे घरातून रस्त्यावर जायची वेळ आली आणि तू काय पार्टी करूया म्हणतो. हा, आज बाबू शेठलाच गायब करतो. हा? कसा? असा. ए गुरु ये दरवाजा उघड. ये शाला दरवाजा उघड नाही तर तोडे ना मी. ए गुरु हे नको नको शाला नुकसान तर माझाच होईल ना. ए गुरु अरे दरवाजा तर उघडाच आहे. गुरु ए गुरु गुरु नाही गुरु गुरु ए गुरु ए गुरु गुरु नाही ना. गुरु सोड ना. गुरु सोड ना. गुरु सोड ना. ये शाला येडे बिडे झाले की काय? आई? गुरु गुरु ना आता ना हसणार. हे शाला गधेडा लोक शाला पागल बिगल झाला की काय समजे हा? गुरु आता नाही गुरु. ए गधेडा माणस तुमचा ते लाखाचे धंद्यानी वडापावचे वांदेवाला गुरु कुठे आहे? गुरु हा? तो गायब झाला. हा गायब झाला? हे शाला आता मी येणार એટલે गायब होणारच ना. असा नाही. मग खरोखरचा गायब झालाय. ह्या पुस्तकातून त्याला मंत्र मिळालाय गायब व्हायचा. शाला खरंच गायब झाला. हे बघू 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 अरे बघू. ए, शाला खरंच की काय? हे नाही हे तुम्ही लोक मला शाला चुकीचं सांगते. उल्लू बनवते काय? शाला अशा कोण गायब होऊ शकते काय? हा? शाला कोणी मारला मला? कोणी मारला? गुरुने. हा? नाही सांगतो काय. अहो गुरु गायब झालाय. हा. हेच पुस्तक वाचू. हा? शाला खरंच की काय? ए बाबू शेठ, तुझा विश्वास नाही बसत काय? देव काय परत एक टपली. ए कुठून बोलते तू? हे शाला सचमुच मध्ये गायब झाला की काय? अरे चमत्कारच आहे. ए गुरु बेटा ए शाला वापस ये ना. नाही तू बाबा भाडं मागशील. भाड्या अरे नाही रे छोकरा तू शाला वापस ये. मी भाडा नाही मागत हा. नक्की. अरे एकदम 100% ना बाबा. मग 1 2 3 बोल, मी लगेच येतो. हा. 1 2 3. बाबू शेठ कुठे? गुरु बेटा चॉलेट. गुरु मला ना हे पुस्तक पाहिजे. असं मला पण लगेच गायब होऊन बघायचे. हा? किती पैसे देऊ तुला? हा? 1000 चालेल? ए, चल. 1000 मध्ये हे वरचं कवर पण देणार नाही मी. अरे बापरे मग 2000 चालेल? 5000 चालेल? 10,000 कॅश. 1000 हे जास्त होतात रे. ए तुझं भाडं घेऊन टाक. चल चल. ए, तू रागवते कशाला? चला निघा. देतो ना 10,000 रुपये कुठे गेले? 10,000 हे घे 10,000 रुपये आणि हे मला पुस्तक दे. आता जाते नाही लगेच गायब होऊन बघते हा. ए बाबू शेठ, अरे गुरु बेटा तूच? मी इथंच आहे. हा. ऐक, काय 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 गायब होण्यासाठी एक प्रोसिजर आहे. प्रोसिजर इथले ना इथलाच प्रोसिजर आहे. काय? रूम मध्ये जायचा, रूम बंद करून घ्यायचा, सगळे कपडे काढून टाकायचा, टोपी धोतर दागिने काढून टाकायचे, मग डोळे मिटायचे आणि गायब होण्याचा मंत्र म्हणायचा. नग्न अदृश्यम भग्न अदृश्यम. अरे शाला मी अजून दिसते. ए गुरु शाला मला फसवला की काय? अजून दिसते मी. अरे चड्डी काय तुझा बाप काढील? अरे मी पण गांडा माणूस आहे. चड्डी काढली नाही आणि लगेच अदृश्य होते. अरे बापरे निघाले. नग्न अदृश्यम भग्न अदृश्यम. नग्न अदृश्यम भग्न अदृश्यम. नग्न अदृश्यम भग्न अदृश्यम. नग्न अदृश्यम भग्न अदृश्यम. हा? कुठे गेला?
काय गे हिरवी तर अशी खिदळत असतीस, आज का असा रडका चेहरा झालाय? हा? काय झालं? अच्छा, ह्यो तुला छेडायला लागला काय? तुझ्या तर आईला अरे रताळ्या. नाही गुरु, तसं नाहीये. उलट आमचं प्रेम आहे एकमेकांवर. प्रेम आहे? हो, अगदी मनापासनं. अरे मग आग दोन तर बराबर आहे, मग लगीन का नाही करत? आमची पण खूप इच्छा आहे रे, पण हा खूप श्रीमंत आहे आणि माझ्या दादाला वाटतं श्रीमंत माणसं चांगली नसतात. कोणाचा पोरगा आहे रे तू? शंतनुराव महापद्मे यांचा. हा शंतनुराव महापद्मे, ते बिझनेसमॅन आहेत ते. शंतनुराव महापद्मे त्यांचा आहे मुलगा तू? हो गुरु, अरे तो इतर श्रीमंत बाबांच्या मुलासारखा नाहीये. हा? अरे तो स्वतःची गाडी स्वतः ड्राईव्ह करतो. वा? खूप साधा आहे रे तो, आणि म्हणूनच मला तो खूप आवडतो. मलाही आवडला तो. हे बघा तन्वी, मला खूप आवडते, पण माझ्या बाबांना माझा चॉईस अजिबात चालणार नाही. त्यामुळे माझं लग्न ते एखाद्या श्रीमंत मुलीशीच करतील. आणि गुरु, मी त्याच्याशिवाय नाही राहू शकत. अरे टेन्शन मतले मैं हूं ना, मी लावून देतो तुमचं लगीन दोघांचं. हे बघा, जर असं खरंच होणार असेल ना, तर मी वाटेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे तुम्हाला. शाबास, पण आजपासून मी सांगतो तसं करायचं. बर. मी म्हणन तसं वागायचं. ओके. चल गॉगल दे. काय गॉगल कशाला? तुझा बरा वाईट कोण बघणार आहे? तुम्ही. मग ते बघण्यासाठी गॉगल नको. अच्छा. चल गाडी आळ दे. घड्याळ पण मग तुझ्या लग्नाचा मुहूर्त कोण शोधणार आहे? तुम्ही. मग तू बघण्यासाठी घड्याळ नको. घ्या. चल कपडे का नको, असले कपडे घालत नाही मी. ती माग उभी आहे, ती गाडी कुणाची आहे? माझी आहे. असं हं. माझी नाही म्हणायची, मग? आजपासून आपली आहे म्हणायची. ड्रायव्हर कोण? ड्रायव्हर हं? चल गाडी काढ. काय? मी ड्रायव्हर? ए गणपत, चल दारूला. आज उधारी के साथ टिप भी मिलेगा. गुरु, अरे किती पितोयस तू? दारू वाईट असते रे. दारू वाईट असते ना, मग वाईट गोष्टी पिऊन पिऊन संपून टाकू. तुला पाहिजे पी थोडी. नाही. पी थोडी. गुरु, अरे अरे टेन्शन मधले ड्रायव्हर काय? मैं हूं ना. हा? म्हणूनच मी आलोय. अरे कोणाला? अरे बघ, नुसता ड्रेस आला, माणूस नाही आला. अरे आला आला आला. ऐ? पण या काळ्या कुरळ्या माणसाकडून मी उधार घेतल्याचं आठवत नाही मला. उधार घ्यायला नाही, द्यायला आलोय. मग दे. एका करोडपती बाईच्या एकुलत्या एक मुलीशी तुझं लग्न करून देणार आहे. करोडपती बाईंची एकुलती एक मुलगीशी माझं लग्न? हं. का? बदला घ्यायचाय मला. मग घे जा. तोच घेण्यासाठी तुझा होकार का नकार ते सांग आधी. मला सांग, त्या करोडपती बाईला एकुलती एक मुलगी आहे? हं. दुसरी मुलगी नाही? नाही दुसरा मुलगा नाही? नाही नाही. नाही. मुलगी झकास आहे का भकास आहे? आयटम आहे. बॉम्ब नाही ना? नाही. मग आपल्याला काय प्रॉब्लेम नाही लग्न करायला. आपण तयार आहे, रोडपती तयार. नक्की. हा शाबास. शाबास. गुरु, अरे पण तू आधी माझं लग्न लावून देणार आहेस ना? ड्रायव्हर, तुझंही लग्न लावणार. आणि या काळ्या कुरळ्याचं पण लग्न लावणार, याचं पण लग्न लावणार, त्या टाकल्या माणसाचं पण लग्न लावणार, सगळ्यांचं लावणार. पहिले माझा लग्न. ए गणपत, चल इम्पॉर्टंट दारूला. तिकडे बघ, तीच ती हिरवी साडी नेसलेली कुरिअर वाल्यावर बोलते ना, तीच तुझी होणारी सासू. तू कशाला एवढा नाचू लागला इकडं? तीच काय, जिने हिरव्या रंगाची साडी घातली ती? तीच ती महामाया. ड्रायव्हर तू नाही, तो पलीकडचा. काय? तुला लग्न करायचंय ना? हो. मग ड्रायव्हरच गाडी काढ. काय झालं रे? व्हॉट हॅपन यू इडियट? शेट शेट ओ शेट शेट यार शेट. एक्सक्यूज मी मॅडम, मॅचेस आहे तुमच्याकडे? काय?
यू हॅव मॅच बॉक्स? काय मला गाडी जाळून टाकायची आहे. काय Come on, यार. Hello? I'm in India, Johnson. गाडी बंद पडली ना. अहो एकदा का गाडी बंद पडली ना की मालक गाडी जाळून टाकतात तो. हे पागल आहेत काय पागल ना अब्जोपती आहे. हॅलो जॉन पिट्सबर्ग, वेर आर यू? अमेरिकेत आहे? आय एम इन इंडिया यार. हॅलो, त्या अमेरिकेतल्या 750 मजली इमारतीचं काय झालं बांधकामाचं? कमॉन यार, 400वाच मजला चालू आहे अजून. अरे हातपाय हलवा चटाचट यार. आणि हे बघ, ती इमारत प्लेन प्रूफ करा, म्हणजे ओसामा बिन लादेनची विमानं आदळली तरी काही फरक नाही पडायचा. बसेल दाढी खाजवत. हॅलो, आणि मी ऐकलंय की अमेरिका काहीतरी चंद्रावर प्लॉट्स विकते म्हणे. 1.5-2 लाख प्लॉट्स घ्या आपल्याला, आणि खड्डे असलेले प्लॉट्स घ्या, म्हणजे इमारतीसाठी वेगळे खड्डे खणायला नकोत. हे कोण आहे शंतनुराव महापद्मेंचे सुपुत्र. ते जगप्रसिद्ध उद्योगपती मराठीतले अंबानी. ओ माय गॉड. हो तेच तेच. त्यांचा एकुलता एक अविवाहित मुलगा बिल्डर आहे. बिल्डर आहे, बॉडी बिल्डर नाहीये. ड्रायव्हर, खूप बोलतोय सा तू. एक्सक्यूज मी यू आर एक्सक्यूज. ओ थँक्यू. तो समोर बंगला दिसतोय ना. कुठे? अहो तो समोर बंगला दिसतोय नाही का, तो माझा बंगला आहे. कोणता बंगला? अहो तो समोरचा. यू मीन दॅट? त्याला बंगला बंगला म्हणताय त्या. तो बंगला आता मला म्हणतील आमच्या घरात चला चहा घ्यायला. चला प्लीज माझ्या बंगल्यात चला. या बंगल्यात मी? इम्पॉसिबल. बसा बसा. मग कसं वाटलं तुम्हाला आमचं घर? नाही, आमच्या ड्रायव्हर साठी आम्ही जे क्वार्टर बांधलंय ना ते सेम असंच आहे. काय सांगता, ड्रायव्हर साठी एवढं मोठं घर? ओ माय गॉड. तुम्हाला खरं सांगू का? खरं म्हणजे तुम्ही हा जो दरवाजा पूर्वेला ठेवलाय त्याच्याऐवजी उत्तरेला पाहिजे होता, आणि ही जी खिडकी आहे ही ईशान्य आणि वायव्य यांच्या ही दिशा कोणती? ही दिशा नाही काही, ही दिव्या माझी मुलगी. मस्त बांधकाम. हा? त्या बारचं बांधकाम मस्त आहे. बारचं. मामा होयच ही. आणि फर्स्ट टाइम मुलगी बघितल्यासारखं काय बघतोय माझ्याकडे? नाही, अशी मुलगी फर्स्ट टाइमच बघतोय मी. संस्कार चांगले आहेत हा. दिव्या. अगं कोण आहेत माहितीये का तुला ते? नाही, त्याच्या नावाचा स्टॅम्प मारलाय त्याच्यावर. स्टुपिड. अगं उद्योगपती शंतनुराव महापद्मे, मराठीतले अंबानी, त्यांचे एकमेव सुपुत्र आहेत हे. सॉरी म्हण. ओके. आय एम सॉरी. इट्स ऑल राईट. पण मला आवडली. कोण? फॅमिलीत तुमची मस्त. एवढेच जण आहेत फॅमिलीत? तिचे बाबा की नाही आहे. दुबईला असतात. असू द्या असू द्या. तुमच्या बिल्डिंग असतील नाही का तिथे? नाही म्हणजे हो, म्हणजे मला ऑफर भरपूर होत्या, पण त्या मंडपाचा कपडा अंगाला गुंडाळलेले अरब लोक नाहीत आवडत मला. मला सुद्धा. कॉंग्रॅच्युलेशन. म्हणजे आपल्या आवडी निवडी खूपच जुळतात नाही का? एनिवेज, तुम्ही मला किती आग्रह केला तरी मी जेवायला नाही थांबणार आहे. थांबा ना तुम्ही जेवायला. नाही नको. थांबा ना गडे. नको प्लीज. नाही नकोच. म्हणजे ठीक आहे असू द्या. नाही, तसं थांबायला हरकत नाही. बऱ्याच दिवसात इंडियन जेवलो पण नाहीये मी. आणि माझं भाग्य फळफळलं. माझं पण. चालेल, तुम्ही जेवणाचं बघा, मी हिच्याकडे बघ. काय? म्हणजे हिला माझ्या व्यवसायाविषयी माहिती देतो. तुम्हाला खायला काय आवडतं? म्हणजे जम्बो वडापाव आवडतो का? काय? नाही
युजलेस माणूस, त्याला सांगितलं शांताबाईकडे जा तर दुर्गाबाईकडे गेलाय. आता काय? हे म्हणताय पुस्तक उघडा, नाही लॅपटॉप उघडा, त्याच्यात दुसऱ्या एका फ्रॉडची माहिती आहे. अजून एक फ्रॉड. मला तरी याचा डाऊट यायला लागलाय. आता कुठली फाईल शोधू? हे म्हणताय टोपी राजकारण्यांची नाही, क्रिकेटर्स नाही, टकलू माणूस नाही, दुसऱ्यांना टोप्या घालणाऱ्यांची फाईल आहे त्यात. टोपी घालणाऱ्यांची फाईल. येस, चतुर चितगावकर. थांबणे टमाट्या. चमार या येड्स मुळे सगळा वांदा झालाय. सकाळपासून एकही बोनी नाही. हं? सहासष्ट नंबरची बस गेली का हो? ए भारी तर त्याच्या 66 नंबरची बस गेली का? आत्ताच गेल्या 2 गेल्या. सॅम्पलच त्याच्या आईला. दादे तुम्हाला 61-62 नंबरची बस चालेल का? चालेल, पण ती रस्त्यावरनं चालेल. मला नाही चालणार, कारण मला बॅलड पिअरला जायचं. कसं आहे माहिती का? हा. बिलीव मी, हा. म्हणजे प्रत्येकालाच वेगवेगळ्या मार्गाला जायचं असतं. पण एकदा मी दाखवलं ना, पब्लिकने एकदा मी दाखवलेलं बघितलं ना, काय दाखवता तुम्ही? फोटो 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 बिटो दाखवून भूलबिल नाही ना टाकत तुम्ही? कशातला वाटलं का मी तुम्हाला? नाही, तशातलं नाही, मला तुम्ही जरा वेगळेच वाटताय. फुल टाकतो मी, फुल 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 टाकता तुम्ही? फुल फुल तुम्ही बघाच ना. काय काळबेरे नाही ना? सगळं गोर गोर. बघा 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 बघा. 85 नंबरच्या मुलीचा फोटो आहे. ऐक नाही फुल. फुल कुठं? हापच आहे. काय मागे काय पाहताय? नाही, पोट दिसलं ना, पाठ दिसते का पाहतोय? पाठपण पाहता. नाव काय? चतुर चितगावकर. हे तुमचं आहे. अहो, मुलीचं नाव काय? अहो मल्लिका. मल्लिका. कुठल्या डेपोत असते? दंडनेलाज अलंकार टाकीच्या मागे. जाणार ना जाणार ना जाणार ना. तुम्ही हळू बोला. मला ऐकायला जरा कमी येतं. अरे पण मला व्यवस्थित येतं. पण मी ओरडून बोलल्याशिवाय मला कळणार कसं मी बोलतोय का नाही ते? कायला हे पण भैरच आहे. काय म्हणताय एमटी? तुम्हाला माझं नाव कसं कळलं? इथं येणाऱ्या प्रत्येकाबद्दल आम्हाला सगळं माहिती असतं. तुमचं नाव महेश तापरे उर्फ एमटी. बस बस बस. आता अनाउन्समेंट करू नका. हे इकडे मल्लिका. रूम नंबर 22. मल्लिका, भीगे होठ तेरे, प्यासा दिल मेरा, वाट बघून झाला कोळसा. आता ये ना जरा, ये ना. मला कधी मिळणार ही मल्लिका? मल्लिका, एक बार जा 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 जा.
मल्लिका तू कधी येणार न जाने तुम कब आओगे मल्लिका 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 आली आली नसेल आली असेल आली नसेल आली असेल आली साडी दिसते म्हणजे मल्लिका ये 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 साहेब अहो, काम द्या ना. घ्या ना अच्छा कान झाला आता अरे, आता तू कोण मी कान कोळणारा मळ काढायचे ना. अरे अरे जी येत नाही म्हणून तिच्यासाठी इथं मी कळ काढतोय तर हा माझ्या कानातला मळ काढतोय तुझा मळ मी आता काढतोय आता मळ चतुर्जित गावकर तुला मी आता नाही सोडत चतुर्जित गावकर काय मालक बोला काय चतुर्राव याच्याकडे बघितलं तर वाटा आत्ता राहील का जाईल. आवाज तर केवढा आहे. ते द्या ना मल्लिकाची मलाई द्या ना. हो ठीक आहे थँक्यू थँक्यू तुमच्यामुळे सगळ्या रूम बुक झाल्या आता मल्लिकाला पाठवा फालतू बांगच ना. ऍम्ब्युलन्स लवकर निघा. अरे कशाला त्या मरणाला त्रास. निघा लवकर. कमलेश चतुर दिसतंय चेहऱ्यावरून चेहऱ्यावरून अहो चेहऱ्यावरून नाव ठेवायची पद्धत असती तर तुमचं नाव धोंडू असलं असतं. नाही आवडलं. दगडू माधू इकडे ये आत ये. अहो मला काही नाही झालेलं. आता होईल हा? माहिती होईल. ही बॉडी गुपचूप जाळायची आहे. ते म्हणतात गुपचूप कशाला सगळ्यांसमोर जाय ना. मग द्या गाडी पेटी. अरे काय चाललंय हे सॉरी सॉरी ते म्हणतात मेलो नाही. मग मरायचंय का. हे बघा असले धंदे मी करत नाही. मी या भारत देशाचा एक सभ्य नागरिक आहे. ते म्हणतात कुत्सित हसतायत. कसं माहिती का. चतुर चितगावकर नोकरीसाठी मुंबईला आलेला तरुण करेक्ट. नोकरीचा पत्ता नसल्याने ते दणादण लॉज दंडने लॉज. धंदाने लॉजचा पत्ता देऊन पैसे उकळण्याचा धंदा सिंपल लोकांना टोपी घालण्याचा साईड बिझनेस. तुम्हाला कसं कळले. हा हार्मोनियमवर गाऊन सांगितलं. काय सांगते ही सॉरी सॉरी हा मालिशवाल्यांनी मालिश करता करता सांगितलं. सॉरी 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 तुमची सगळी पत्रिका लॅपटॉप मध्ये फीड केली आहे. हा मग आत्याचं काय करणार ते. करायचंय तुला. प्रिंटर करून आणू का त्या पटकन. एका उर्मट बाईने माझ्या बापाचा अपमान केलाय असाच धक्का लागून त्याला हार्ट अटॅक आलाय. आता बदला हात बदला. आता त्याचा बदला त्या बाईच्या एकुलत्या एक मुलीला नाही मी रदीप नाही करणार. मी त्यातला नाहीये. पटवून तिच्याशी लग्न कर म्हणजे आमचा बदलाही होईल आणि बदल्यात तू करोडपती होशील. टॉली टॉली ऐसी चलती है और ट्रेन ऐसी आती है. ऊपर से कैमरा जूम इन होता है. जूम इन जैसा ही कैमरा होता है. वाओ 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 वाओ. जोसेफ बेबी की मुड़ी काट. ओ काय चाललंय काय. शूटिंग साठी लोकेशन शोधतायत. सरांना हे लोकेशन फार आवडले. कोण सर. अहो तुम्हाला माहिती नाही सर कोण. आवाज खाली. हॉलिवूडचे सर्व पॉप्युलर डायरेक्टर आहे. हे यांचे एवढे कॉन्टॅक्ट आहेत का. मग प्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव महापद्म्यांचे एकुलते एक कुलदीपक आहेत ते. अरे अरे कोई है क्या इधर. लाइन वाला गिर गया. आधी नाही का सांगता आलं. नुसतं टाइमपास करतायत. मी कशी दिसते. अरे कोई है क्या नहीं. सब लंच पे चले गए. मैं अकेला
इसको एक रोल दे, काम वाले भाई का. अरे रे मुझे रोल नहीं चाहिए. फिर क्रीम रोल लेके जाओ. क्रीम रोल चालेल चालेल. तुमच्यासारखे आसामी देत असेल ना तर क्रीम रोल पण खाईन मी. मी असा मी नाही. मग मी महाराष्ट्रीयन आहे. हं? जगाच्या महाराष्ट्र माझा. हा. महाराष्ट्राचा मी. हं? गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा गरजा. हो. गरजा मी महाराष्ट्राचा. म्हणून तर मी मराठी चित्रपट काढतोय. करताय. हो मला पण खूप उकडतंय. तुम्हाला उकडतंय का? मला पण खूप उकडतंय. उकडतंय? मग या ना आमच्या घरी. हे आमचं घरकुल आहे. घर कूल आहे का? हा? थंड आहे का? हो आमच्या घरी ना 2 एसी आहेत. 2 एसी घाला हा? खड्यात. हा माझ्या गाडीला 6 आहेत. चाक आहेत. चाका नाही एसी. आईसी. येस येस. चतुर चितगावकर शांताबाईच्या घरात घुसरा. या 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 हे आमचं घर आहे. हे घर आहे तुमचं? हो हे घर आहे? हो हे? हा? किती छोटं घर आहे तुमचं? हो खूपच. पण हा हॉल ना. हॉल आहे. हा, हो. हॉल आहे. हा? लंडन मध्ये तर एवढं बाथरूम आहे माझं. लंडन मध्ये तुमचं बाथरूम आहे. लंडन मध्ये तुमचं घर आहे. लंडन, अमेरिका, हा? जर्मनी, परभणी. हा? जर्मनीतलं परभणी. अच्छा आफ्रिका. आफ्रिकेतल्या जंगलात तर माझं कन्स्ट्रक्शन चालू आहे बंगल्याचं. काय सांगता? हा? बाभळीचं लाकूड वापरलंय. बाबळीच. तिकडची बाबळी. अच्छा अच्छा. जंगलातली काही लाकडं आपल्या झाडं सुद्धा तोडावी लागली. ओ साधारणतः एक 7-8 कोटी रुपये आले. काय झालं? एवढी मोठी जागा आहे. असेल एवढी आपली पुणे एवढी. हा? मोठं वाटतंय. हं? पुणे एवढी. ओ म्हणजे काय म्हणतात ते मॉल्स, मल्टीप्लेक्स, पब्स, स्विमिंग कॉस्ट्युम्स, स्विमिंग पूल्स, सगळं म्हणजे पाळणा. क्रिकेट ग्राउंड. अच्छा अच्छा. क्रिकेट ग्राउंडचं सुद्धा प्लॅनिंग आहे माझं. हो तिकडच्या आदिवासींना खेळायला नको क्रिकेट. खरंच काय दूरदृष्टी आहे हो तुमची. नक्कीच श्री शांतनुराव महापद्मेंकडनं आली असावी नाही. हे कोण? हं? तुमचे डॅड. डॅड बद्दल सांगायला पाहिजे ना तुम्हाला. सांगा ना. माहिती असलं पाहिजे ना. हं? काय म्हणालात? तुम्हाला माहिती असलं पाहिजे ना हो. माझ्या डॅड बद्दल. तर माझे डॅड. आई नाही डॅड. ते इकडे आलं. माझी मुलगी. हाय. आई हे कोण? हे चतुर महाउद्योगपती शंतनुराव महापद्मेंचे एकुलते एक सुपुत्र. ब्युटिफुल, माइंड ब्लोईंग, मार्वलस, एक्सलंट. माझी मुलगी विद्या. शक्यच नाही. काय? नाही शक्यच नाही म्हणजे ती इथे राहणं शक्यच नाही. कम्प्लीट हॉलिवूड लुक. शरण स्टोन, अँजेलिना जोली, मेरेडोना या सगळ्यांना कपड्यात गुंडाळून फेकून द्यावं असं सौंदर्य हिचं. व्हेरी नाईस. बघा हा अगदी सगळ्या अँगल्सनी बघा. बघतोय सगळ्या अँगलनी बघतोय. बरं बघा, तिकडे बघा, इकडे बघा, समोर बघा. जास्त बघू नको, मान तुटेल. पण खरं सांगू कुठल्या अँगलनी तुमची मुलगी वाटत नाही. म्हणजे तुम्ही तिची बहीण वाटता. फार गरम होतंय नाही. जरा बाहेर जाऊन गप्पा मारून येऊ? नाही आम्ही दोघं चला. परमेश्वरा तुझी लीला आघात आहे. अगदी सोन्यासारखं स्थळ आणलं आमच्याकडे. आता बरोबर जिरवते त्या दुर्गेची. काय गे दिसत नाही का तुझ्या ड्रायव्हरला? नुसता स्क्रॅच जरी गेला असता ना आमच्या गाडीला तरी नुकसान भरपाई करून घेतली असती तुझ्याकडून. अगं तुला नवीन गाडी घेऊन दिली असती. वर्षानुवर्ष तीच तर गाडी वापरतेस रंग बदलून. तुझी ही फालतू बडबड ऐकायला मला अजिबात वेळ नाही. कारण मी माझ्या होणाऱ्या जावयाला घेऊन फिरायला चालले. हो तुला पण जावई मिळाला? अच्छा म्हणजे इथे माझ्याशी कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन? ही कॉम्पिटिशन मीच जिंकणार. कारण माझा जावई नुसता हुशार आणि गुणी नाहीये, अब्जोपती आहे. आणि माझा जावई उद्योगपती आहे. तुला सांगायचं कशाला?
प्रत्यक्ष बघच तू सन इन लॉ. जावई बापू तू म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता? हा म्युन्सिपाल्टीच्या एका शाळेत होतो आम्ही दोघं. म्हणजे म्युन्सिपाल्टी ऑफ USA अमेरिकेत केम्ब्रिज विद्यापीठामध्ये आम्ही दोघेही शाळे हायस्कूल ऑफ युनिव्हर्सिटी मध्ये एकत्र होतो शिकायला. हो 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 मी अभ्यासात हुशार होतो ना म्हणून हा माझ्या जळायचा. जळायचा? मग अगदी हा हिचा जावई शोभतो. व्हॉट यू मीन? मी तुझ्यावर जळते, तू माझ्यावर जळते. Oh my God! तू इथं पण वास काढत आलास? वास चंदन समजतोस की काय स्वतःला वास काढायला? मी जरी चंदन नसलो ना तरी त्या बाईला आणि तिच्या लेकीला पटवण्यासाठी मी झिजलेलो आहे. आता जर माझ्या मध्ये आलास तर आहे ना काय मी आहे ना काय करशील? मग मारशील मला? मच्छर तरी मारलास का कधी आयुष्यात? नाही मारला म्हणून तू जितायस अजून. ए, पंख तुटला ना. जास्त बोलशील तर चोच तोडून टाकेल तुझी. अरे एक गोष्ट लक्षात ठेव, शंतनुराव महापद्मेच्या एकुलत्या पोराची म्हणतोस तू? आ? तू पण शंतनुराव महापद्मेचा पोरगा आहेस का काय? मी पण म्हणजे अजून कोण आहे? मी आहे. हाय हा खरा आहे. असू दे घाबरतो का मी? एक गोष्ट लक्षात ठेव, आपापलं खायचं ना आपापलं राहायचं. मागच्या टायमासारखं चिटिंग करायचं नाही. ए, चोर उलटा कोतवाल को डाटे. काय चतुर भांडू नका देवा. लग्नासाठी काय काय करायला लागणार आहे मला काय माहित. किती भारी. एकदा पुन्हा स्किल बॉडी आहे हो. हात लावून बघ. पुन्हा लाव हात लाव. ती कशाला? मी लावतो ना, त्याला अजिबात लागत नाही. बघितलं? अजिबात लागत नाही. आता स्पीडने मारून दाखव. बघितलं? आणखी अजिबात लागत नाही. चतुर सॉलिड हा कसला स्ट्रॉंग आहेस तू. नुसता स्ट्रॉंग आर्मा स्ट्रॉंग. मारू नको, इथं बसावं लागेल. नाही मागे एकदा मी पिक्चर काढला होता फायटिंगचा. यांनी डायरेक्ट केला होता. काय सांगतोस? मग आपण मोठा दिलदार माणूस आहे, आपल्याला पिक्चर काढायला काय? किती टावर आहेत आपल्या शहरात, कोणत्या शहरात आहेत? पिक्चर काढायला किती पैसे लागते? 7-8 करोड रुपयाचा काढला होता. भिकारीस इकडे भिकारी? यांना ओळखलं नाही ओळखलं? अरे काय भीक मागतो शहरात? अरे गुरु शेठ महादान माणूस आहे. 7-8 कोटीचा पिक्चर काढला यांनी. अरे दे. अरे गरिबांना आणि भिकाऱ्यांना आपण काय मदत करत असतो, आपल्याला काय नसतं तसं. निघत नाही. अरे नोटा भरलेल्या असतात ना पाकिटात, निघायचं म्हणजे नोटा असले की आपलं त्याला काय असतं. गरिबांना तर कायम आपल्याकडनं अरे घेऊन टाक. बावळ्या टाला कुठं? आपलं एवढं समाधान भिकारीचं काय तुला शोभत? 10 रुपये शोभता? अरे पाकिट फाटल नोटा नाही, पाकिट फाटल. नोटा फाटल्या तर काही नाही आपल्याला. पाकिट फाट. ठेव. अरे थांब, कुठे चालला तू? चेनावे अरे चेन मस्करी नको रे. अरे गळ्याला फास बसल. अरे नको चेन नको. अरे चेन देणार फास. चेन पण देणार. धर चेन धर. हे बघ आणि ऐक ना, हे काय कुठे चाललं? काय भिकारसारखं करतो? थांब इथे. हा घड्या तुझ्याकडे वेळ बघायला वगैरे असतं का? म्हणजे भीक कधी मागायची, बाहेर कधी जायचं, घरात कधी यायचं? राहू दे. आणि इकडे बघू. अरे काय डोळे झाले तुझे बेडकासारखे? पुन्हा भीक कशाला मागतो मूर्खा?
गॉगल नाही घालतात तुला गॉगल 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 हे घे गॉगल आणि लक्षात ठेव सकाळ संध्याकाळ दुपार जेव्हा केव्हा बाहेर पडशील उन्हात गॉगल घालून भीक मागायला बरं असत जा 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 आपल्याला काही फरक पडत नाही हं? ठीक आहे आता काय कपडे काढून देऊ का तू दुसऱ्याचे कपडे घालतो तू का देणार तू मला बाहेर भेट तुला व्यवस्थित समजावतो हा कुठं भेटायचं सांग निकोबारला या निकोबारला तुम्ही निकोबारला भेटणार आम्ही इकडे तिकडे भेटत नाही डायरेक्ट निकोबार निकोबार सोन्याचं तन रे नाही ताब्यात मन रे सोन्याचं तन रे नाही ताब्यात मन रे कोणी सावरा मला जरा आवरा मला वया धोक्याचं हाय दारूच्या ह्या प्याल्याला माझ्या ओठाची रंगत नाही दारूच्या ह्या प्याल्याला माझ्या ओठाची रंगत सोन्याचं तन रे हाय हाय नाही ताब्यात मन रे ही सुगंधी नाजूक काया डोळे वटारून लागले बघाया ही सुगंधी नाजूक काया डोळे वटारून लागले बघाया आगीच तुझं अंग लावते वेळ व्यंग येते का माझ्या संग दुर्गाया कोणी सावरा मला जरा आवरा मला वया धोक्याचं हाय ओय होय होय सोन्याचं तन रे आहा नाही ताब्यात मन रे कोणी सावरा मला जरा आवरा मला वया धोक्याचं हाय दारूच्या ह्या प्याल्याला माझ्या ओठाची रंगत नाही दारूच्या ह्या प्याल्याला माझ्या ओठाची रंगत नाही हे सोन्याचं तन रे नाही ताब्यात मन रे या दोघांना आता एकत्र आणलंच पाहिजे नाहीतर माझ्या लग्नाचं काही खरं नाहीये बोल ना तू बोल ना तू मला इथे बोलवलास मी कशाला तुला इथं बोलवीन तू मला इथं बोलवलंस असं मला प्रथमने सांगितलेलं आहे प्रथम मला म्हणाला तुला मला भेटायचं मांडवलीसाठी म्हणजे प्रथमचा प्लॅन आहे आपल्याला एकमेकांना भेटवण्याचा तसा तू प्लॅन केला होता माझ्या लॉटरीचे 100 रुपये हडप करण्याचा ए चोरा उलट्या बॉम्बा मार नकोस ते 100 रुपये तू ढापलेस असं बाबल्या मला मानला होता अरे मी काय एवढा चिंदी चोर नाही मग तू चिंदी सारखा 100 रुपयाचा शर्ट तूच घेतला असं त्याने मला सांगितलं अरे पण मला बबण्याने सांगितलं की ते पैसे तुझ्या खिशात होते आणि तो हडप करण्याचा तुझा प्लॅन होता अच्छा म्हणजे तो शर्ट केवढ्याचा होता अरे तो शर्ट तो फक्त 35 रुपयाचा होता अच्छा मग ते 100 रुपये तुझ्याकडे नाहीत म्हणजे ते 100 रुपये तुझ्याकडे पण नाहीत हा?
त्याच्या मारी त्याच्या मायला 100 रुपये हाणले त्या बाबण्याच्या. बघितलास, तिसऱ्या माणसामुळे आपल्या दोस्तीमध्ये दरार आली होती. आज प्रथमच आपण तिसऱ्या माणसामुळे पुन्हा एकत्र आलेलो आहेत. आता पुन्हा अशी चूक घडता कामा नाही. अजिबात नाही. बघ दोस्ता, हा? 100 रुपयावरनं आपल्या दोघांमध्ये राडा चालला होता. हा. आणि आता आपण करोडपती सासवांची एकुलती एक जावई होणार. कॉंग्रॅट्स, थँक्यू. बेस्ट ऑफ लक. इट्स ऑल राईट. तुझा आवाज एवढा मऊ कसा रे? तुझा पण एवढा मऊ कस काय झाला? त्या दोघींनी समद ऐकलं. लागली वाट. गुरु जे बोलला त्याच्यावर तू विश्वास ठेवलास? ऑब्विसली मम्मा, मी माझ्या कानांनी ऐकले ते. अगं वेडी आहेस तू. तो तुझी परीक्षा घेतोय. परीक्षा? त्याला पाहायचंय तुझं त्याच्यावर प्रेम आहे हं? की त्याच्या पैशावर हं? हे असं पण असतं. अगं ही श्रीमंत माणसं अशीच असतात. तू फक्त त्याच्यावर प्रेम करत राहा. आपल्या हाती सोन्याचा कोंबडा लागलाय. त्याच्या प्रत्येक परीक्षेत तुला पास व्हायलाच पाहिजे. आता आणखी कुठली परीक्षा? आता तो येऊन म्हणेल बघ. काय? मला माहितीये तुम्हाला कळलंय, पण कसं आहे माहितीये का, बिलीव्ह मी, एक ना एक दिवस तुम्हाला हे कळणारच होतं. पण चतुरराव, नाही नाही नाही, मला बोलू द्या, मला बोलू द्या. मी फसवलंय विद्याला. खरंच मी करोडपती वगैरे कोणी नाहीये, पण शपथ सांगतो विद्यावर माझं प्रेम आहे हो. पण विद्या माझ्यासारख्या भंगारवाल्याशी कसं काय लग्न करणार? येतो मी. मला माफ करा, माफ करा. हे मला शिव्या घाला, कुठे ढकलून तिकडे ढकलून द्या, पण बायकाच्या हातनं मार खाला तर माझी बदनामी होईल हो. तुम्ही कितीही आमची कठीण परीक्षा घेतलीत ना, तरी आमची विद्या तुमच्या परीक्षेत पास होणार म्हणजे होणार. म्हणजे तुम्ही खोटं नाटं सांगून आमच्या विद्याची परीक्षा घेताय काय? पण आमच्या विद्याचं प्रेम तुमच्या पैशावर नाहीच आहे मुळी. काय म्हणजे तुम्हाला अजूनही वाटतंय मी महापद्मिनीचा मुलगा आहे? अर्थातच. काय ग? काय रे चतुर, मी तुझ्या परीक्षेत पास झाले ना? परीक्षा? हा? माझं प्रेम तुझ्यावर आहे की तुझ्या पैशावर हे पाहण्यासाठी तू घेतलेली माझी परीक्षा. ए गुरु, सांग ना, मी पास झाले का सांग ना, सांग ना. मला असंच म्हणली. तू काय म्हणला? मग आपण कमी पडतो काय? मी म्हणलं पास? निस्ती पास नाही, मेरिट मध्ये पास झालेली आहे. मला अशीच पोरगी पाहिजे होती. तू आणि तुला जन्म देणारे तुझी आई धन्यवाद आहे. फॉर 5th टाइम. ए गुरु, आता आपलं फ्युचर एकदम टाईट होणार, ब्राईट होणार, ब्राईट. हा, पण त्या नादात त्या पोरींचा फ्युचर खराब नाही करायचा. असं करणार आपण गुरु? अरे आपलं तर खरं खुरं प्रेम आहे त्यांच्यावर. हा, बरोबर आहे. उद्यापासनं सगळे वाईट धंदे बंद करायचे. मी आज ही लास्टची दारू पितो. उद्यापासनं मी 2दा चहा पिणार फक्त. सगळे वाईट धंदे बंद करायचे. मग आपण त्या करोडपतीचं पोरगा असल्याची थाप मारली त्याच काय? लग्नापर्यंत कंटिन्यू करायची ती. त्याच्यानंतर खराखुरा सांगून टाकायचा पास. खरं खुरं सांगून टाकायचं. अरे जंग और मोहब्बत में सब कुछ जायज है चतुर. शाबास. हे गणपत चकनाला. लिसन लिसन लिसन, ऐक ऐक ऐक, लिसन लिसन लिसन. इफ दे डिडंट गिव, इफ दे अच्छा, अरे ते जर देत नसतील ती भाड्याने इमारत, तर विकत घेऊन टाक ती इमारत. हा, विकत घेऊन टाक ताजमहल. मी काय म्हणते चतुरराव, तुम्ही तुमच्या डॅडशी हिच्याबद्दल बोला ना लवकर. काय हिच्याबद्दल? शक्यच नाही. काय झालं चतुर? नाही म्हणजे हे बोलायला थोडं टेन्शन येणारच, पण
त्यांच्या परमिशन शिवाय आपलं लग्न कसं होणार? कसं माहिती का डार्लिंग, कसं माहिती का आपलं लग्न होणार, आपलं लग्न होणार. पण त्यानं मी आता विचारलं तर काय होईल माहिती का, म्हणजे एखादा चित्रपट प्रेक्षक कसं आपटतात तसं ते मला आपटतील. म्हणजे काय गरीब घरातली पोरगी. हे गरीब घर आहे घर गरीबच आहे. शंतनुराव महापद्मेंच्या दृष्टीने हे घर गरीबच आहे. आणि गरीब घरातली सून म्हणजे शक्यच नाही ना. म्हणजे आपलं लग्न कधीच नाही होऊ शकणार. लग्न होणार आपलं डार्लिंग, आपलं लग्न होणार. पण लग्न जर करायचं असेल तर आई वडिलांच्या परवानगीशिवाय करावं लागेल. माझ्या आई वडिलांच्या परवानगीशिवाय करावं लागेल. अजिबात नाही. परमिशन शिवाय लग्न करायचं नाही. समजा तुमचे वडील रागवले आणि त्यांनी तुम्हाला संपत्तीतून बेदखल केला तर केवढा मोठा अनर्थ होईल. बघ, म्हणून सांगते परमिशन शिवाय लग्न नाही. मी नाही, मी करतो ना फोन. फोन करते ना. नाही कसं आहे माहिती का, मला ते वडा खाऊ द्या, मी करतो ना. तुम्ही वडा खा, मी मी करतो फोन ना करते. फोन, मी करतो ना. फारच काय करता हो तुम्ही. नाही असं म्हणतील ना डॅडी. काय नाव, शंतनुराव महापद्मे. महापद्मे. स्लिप ऑफ घ्या ना. एका वेळी हॅलो, फोन वाजतोय. हॅलो डॅड, मी बोलतोय चतुर. चतुर आतुर झाले डॅडी माझ्याशी बोलायला. म्हणाले किती चतुर आहेस, पटकन फोन उचललास. बोलू डॅडीशी की. हॅलो डॅडुली. माझं एका मुलीवर प्रेम आहे. काय सांगतोस डॅडुकल्या, माझंही एका मुलीवर जीवापाड प्रेम आहे. काय, कोणाची मुलगी? शांताबाईंची मुलगी विद्याबाई. विद्या काय, शांताबाईची मुलगी विद्या? कशी असेल डॅडुकल्या? घाऱ्या डोळ्यांच्या दुर्गाबाईंची हिरव्या डोळ्यांची मुलगी दिव्या. दिव्या दिव्य प्रेम आहे माझं तिच्यावर. तिच्या बरोबर लग्न करायची परमिशन मला तुम्ही द्या. काय टँडुळ्या, तू माझ्या या लग्नाला परवानगी नाही देणार? पण मी याच मुलीशी लग्न करणार. कळलं? मला तुमचा 1 रुपया नको. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता मी लग्न करेन तर शांताबाईची मुलगी विद्याशीच. आता तुम्हीच ठरवा, तुमच्या एकुलत्या एक मुलाचं लग्न थाटामाटात करायचं का माझं मीच करू लग्न. बाय बाय. आणि यानंतरचा फोन तुमची जर लग्नाला परवानगी असेल तरच करा. काय झालं जावई बापू? डॅडी त्यांच्या संपत्तीतला 1 रुपयाही मला देणार नाहीये, कारण त्यांना हे लग्न मान्य नाहीये. पण आपल्याला मान्य आहे ना. म्हणजे हे लग्न मी करून देणार. हो, किती झालं तरी तुम्ही चिरंजीव आहात त्यांचे. हो का हो. पण मी राहणार कुठे? म्हणजे त्यांच्या मनाविरुद्ध जर मी लग्न केलं तर त्यांची ती प्रॉपर्टी सील नाही का करणार? नो प्रॉब्लेम. मग तुम्ही इथेच राहा. इथे मला माहितीये तुमची थोडी गैरसोय होईल, पण थोडे दिवस जरा ऍडजस्ट करा. मग नंतर तुम्ही आम्हाला नवीन बंगला बांधून देणार? ते मी तुम्हाला नंतरच सांगेन. पण त्याआधी लग्नाचा लवकरात लवकर मुहूर्त काढायला हवा. हो, मुहूर्त काढा लवकरचाच मुहूर्त काढा. बोलवा भटजीला. 2 दिवसांनी सोमवारी सकाळी 10:30 मुहूर्त आहे. ठरलं तर 2 दिवसांनी ठीक 10:30 वाजता आमच्या कन्येचा विवाह उद्योगपती शंतनुराव महापद्मे यांच्या एकुलत्या एक चिरंजीवाशी होणार. सहकुटुंब यायचं. हा, तिचा मुहूर्त 10:30चा, तर माझा 10 वाजून 29चा. तिच्या मुलीच्या लग्नाआधी 1 मिनिट माझ्या मुलीचं लग्न लागायला हवं. वाजवा रे वाजवा. अरे हा हार आहे फुलांचा का दगडांचा हार आहे? चामारी वैतागाला. आता बस झालंय. हॅलो, मी बोलतोय, तू पटकन ये. अरे कमलेश, आता लग्न झालं यार माझं. ये पटकन. आलो. चतुर बोला. बोल तिकडं.
काय झालं नाही तर काय आता लग्न झाल्यावर गळ्यात तू पडतोयस मग अरे चतुर तू त्या शांताबाईचा काटा काढलायस आता जातो आणि त्या भवानीला सांगतो भवानी हा तुझा जावई करोडपती नाही भडंग भिकारी लफंगा चोर उचक्काय हाती होते हा. कसं माहिती का वेल्यू मी म्हणजे मी जरी करोडपती नसलो तरी माझा आता विद्येबरोबर लग्न झालेलं आहे आणि तुला सांगतो हे जर समजा त्या शांतीला कळलं की मी करोडपती नाहीये तर जितक्या लवकर माझं लग्न झालंय तितक्या लवकर ती लग्न मोडेल त्यामुळे तू थोडे दिवस थांब बाबा काय हा हे विचारतायत किती दिवस अजून थांबावं लागेल? साधारण 9 महिने 9 दिवस एवढा वेळ मग काय होईल बटाट्याची भाजी होईल त्याच्या नानाची टांग अरे बाळा लेकरं होणार अच्छा म्हणजे तू मजा करणार आणि मी हा चोत बसू त्याला काही पर्यायच नाही आता कारण बाळ झाल्याशिवाय शांताबाईंना धक्का बसणार नाही त्यांना अटॅक येणार नाही हा असा अटॅक सासूबाई आपण चाललोय कुठे जाई बापू चिंता नको झोपा बघू तुम्ही ड्रायव्हर राईटले जावई बापू ओ जावई बापू उठा आता पहा तरी आपण कुठे आलोय ते अरे वा मस्त जागा शोधली सासूबाईंनी हनीमून साठी अरे बाबा हा माझ्या बाबांचा बंगला आहे. अरे वा तुझ्या बाबांचा याच्या बाबांचा बंगला आहे हा मग काय जावई बापू आवडलं की नाही सरप्राईज नाही मी काय म्हंटल लग्न झाल्या तुमच्या बाबांचा पहिला आशीर्वाद घ्यावा खरंय तुमचं म्हणणं ड्रायव्हर हा हार पकड मार खायला तयार राहतो मी नाही म्हणजे बाबा आता मला लाद घालतायत का गोळी घालतायत ते आत गेल्यावरच कळेल आमचे बाबा तुम्हाला माहित नाहीयेत छोट्या साहेबांनी लग्न केलं साहेबांना माहित नाही अरे मला पण माहित नाही साहेब अहो तुमच्या चिरंजीवानी लग्न केलं माझ्या परवानगी शिवाय लग्न करण्याची हिम्मत कशी झाली प्रथमची एकाकडे बघूनच घेतो नालायक बेशरम माफ करा मला माफ करा नाही माफी शक्य नाही उद्योगपती शंतनुराव महापद्मेंचा एकुलता एक मुलगा अनोळखी मुलीशी लग्न करतो म्हणजे काय अरे वा म्हणजे हा तर या दोघांनी लग्न केलंय असं समजतोय काय झालं लग्न केलं तर इतर श्रीमंत बिघडलेल्या मुलांसारखा एखाद्या मुलीच्या आयुष्याशी तर नाही खेळला ना तिचं आयुष्य तर नाही नासवलं ना रितसर लग्नच केलंय ना मग कुठे बिघडलं पण खानदानाची जर थोरा मोठ्यांची परवानगी काही आहे का नाही मग आता द्या ना परवानगी परवानगी म्हणजे काय उधारी वाटली मागावून द्यायला एक तर साहेब कधीच कुणाला उधारी देत नाहीत मग गोळी तरी घाला घालीन वेळ आली तर ते पण करीन अहो प्लीज ऐका माझं रागाला आवर झाला तुमच्या आणि एकुलत्या एक मुलाला आशीर्वाद द्या आशीर्वाद कदापि नाही या मुलीला विसरायला तयार होत नाही तोपर्यंत या घरात प्रवेश नाही नाही म्हणजे नाही एमटी चला माय गॉड ऐका ना असे आहेत आमचे बाबा बाबा पण शेवटी मी तुमचाच मुलगा आहे किती झालं तरी तुमचंच रक्त या शरीरात वाहत आहे शरीर यष्टी तुमच्यासारखी नसली म्हणून काय झालं मी पण बघतो या लग्नाला तुम्ही परवानगी कशी देत नाहीत ते चला सासूबाई अरे गुरु थांबा. जोपर्यंत तुमचे वडील हे लग्न मान्य करत नाहीत तोपर्यंत तुम्ही दिव्याला भेटायचं नाही ओ माय गॉड हे म्हणजे निर्णय घेतं सरकार आणि सामान्य जनतेला मात्र भार काहीही असो पण जोपर्यंत तुमच्या वडिलांची संमती या लग्नाला मिळत नाही तोपर्यंत तुम्ही दिव्याला भेटायचं नाही चल गा मामा पण चल म्हणते ना मी चल लवकर ओके ओके ओ सासूबाई अरे अरे गुरु थांब मी पण येतोय लग्न झालंय प्रथम साहेबांचं आणि हा अनोळखी माणूस साहेबांच्या एवढ्या तावानं का भांडतोय काहीतरी गडबड आहे छे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला मी ए मला धोंडा बन नकोस माझ्या आणि तन्वीच्या लग्नाचं राहायला बाजूला इथे तुझ्याच लग्नाचं निस्तरत बसलोय आपण असह्य झालंय रे मला पण
एक काम करतो मी, तुझ्या बाबांकडे चल, डायरेक्ट माफीच मागतो त्यांची. माफी? माफीची काहीच गरज नाहीये, का? हं? कारण साहेबांनी माफी दिलेली आहे. म्हणजे रात्री तुम्ही गेल्यावर बाईंनी रडून रडून गोंधळ घातला. शेवटी साहेब स्त्रिया टापुढे वाकले आणि दुर्गाबाईंच्या घरी जाऊन ठाकले. पण त्यांना पत्ता कोणी दिला? मी दिला. रात्रभर जागलो, आजची टेलिफोन डिरेक्टरी पालती घातली आणि पत्ता शोधून दिला. त्या शाबासकी घे. बाबा आले. मेलो. वा, नक्षत्रासारखी आहे सून माझी, साक्षात लक्ष्मी जणू. झालं ना तुमच्या मनासारखं. हो. अहो पण आपले चिरंजीव कुठे आहेत? आले होते ना, आणि मग घाबरून अचानक गायब झाले. काय बोलतोय हा? कमाल आहे, लग्न करताना घाबरला नाही. हा? अहो महापद्मे खानदानाचे चिरंजीव, अहो तुमची नववधू आलीये. या 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 आणि जोडीनं आशीर्वाद मागा. या या. या जावई बापू या. अहो आता मोकळेपणाने हसा. बाबांनी परमिशन दिलीये ना? मग काय? दमला असाल, चला आत चला. हो चला चला. चला सुनबाई चला, आणि विहीनबाई तुम्हीही चला. हो हो चला चला. चल रे. ऐ शपथ, जावई बापू म्हटल्यावर दोघे बी मुंडी का हलवतात? पहिली रात्र मला तर भीती वाटायला लागली गुरु आता. अरे बायको माझी, पहिली रात्र माझी, कुछ भी करना यार, मैं हूं ना. अरे मैं हूं ना काय? हे जर बाबांना कळलं ना तर माझी वाट लागणार आहे. अरे बाबांना कळलंय मला सगळं. बाबा मी एक शब्द बोल नकोस. तुम्हाला काय वाटलं मी मूर्ख आहे? हा? मला याचा सुगावा लागणार नाही. नालायक. बाबा हे सगळं प्लॅनिंग याचं आहे हो, माझी काही चूक नाही हो. नाही सर, ऍक्च्युअली मी माझं काय झालं सर, मी हसताय का हसताय मला आता मला सगळं कळलंय मला. हा? तू याचा मित्र आहेस. हा? हो. आणि याच दिव्याशी लग्न तू लावून दिलंय. अन्यथा याच्यात कुठली एवढी हिम्मत? काय हो ना? हे कळलं होय तुम्हाला? मला वाटलं आता काय काय हा? काय वाटलं? त्रास झाला होता. मला वाटलं मी सर याचा ड्रायव्हर म्हणून राहू का असं मला वाटलं. ड्रायव्हर? ड्रायव्हर कशाला? ड्राय आपलं त्यापेक्षा एखादा चांगला जॉब देतो तुला. नको नको सर, चांगला नको जॉब मला. ड्रायव्हर बरं आहे साहेब. का पण ड्रायव्हर का? ड्रायव्हर म्हणजे कसं आहे, याच्या सहवासात राहता येतं. मित्र आहे ना माझा, सुख दुःख वाटून घेता येतात. काही प्लॅनिंग असलं तर एकत्र. कळलं. ठीक आहे ठीक. राहा एकत्र. पण हे बघ, सध्या जरा काही दिवस त्याला मोकळा सोड. कशामुळं? अरे नवीन लग्न झालंय ना त्याचा. सर तुम्ही सर आणि त्यातून आज त्याची पहिली रात्र. हो. काय प्रथम. तुम्हाला तर माहिती आहे पहिली रात्र म्हणजे. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. थँक्यू सर, थँक्यू सर. काय थँक्यू. मैं हूं ना. पहिली रात्र. आता लाजायचं नाही. मग काय करायचं? काय करायचं सांगायचं नसतं. सांगितलं तर पाप लागतं. आता डायरेक्ट तुम्ही कशाला लावता आतमध्ये? तुम्ही घाई गाईत ना? काय अहो घाई गाईत दरवाजा बंद करायला विसरला. पहिली वेळ असली की असं होत असतं. काय म्हणाला? काय नाही राहिला असेल राहिला. जावई बापू, ऍक्च्युली ना मी तुम्हाला सांगायला आले की आता ना फोन आला होता. कोणाचा? मालेगावचा माझा चुलत मामा आहे ना, तो मारला गेला होता. मग मग काय, आता सुतक लागला ना तेरा दिवस. आता तुम्हाला आणि विद्याला एकत्र येता येणार नाही. काय? आई, अहो पण तिकडे दंगल मालेगावात झालीये, मग आयोग इकडे का लावताय? अहो असं काय करताय? हा योग पुन्हा पुन्हा येईल. सुतक पुन्हा पुन्हा येणार आहे का?
नाही म्हणजे सुतक काय आता पाळायलाच हवं ना. प्लीज 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 विद्या चल थांबा ना. थोडं काहीतरी थोडं पण नाही का? बसा चतुरराव. क्या बात है गुरु. हा बघ इम्पोर्टेड स्प्रे पण आणलाय तुझ्यासाठी मी. फर्स्ट क्लास. हे काय चाललंय? काय प्रथम रात्र प्रथम साहेबांची आणि ह्या माणसाला स्प्रे का मारताय तुम्ही? स्प्रे काय कुणी पण कुणाला पण मारू शकतो कुणी पण कुणाला पण देऊ शकतो. हे बघ हे बघ हे बघ मस्त गेला. क्या बात है. कीटकावर कीटकनाशक फवारलं. हे दर अहो जावई बापू तुम्ही अजून इथेच जा लवकर. हो हो काय रे ड्रायव्हर तू इथे काय करतोय? काय नाही. नाही तो काय स्प्रे द्यायला आला होता मला म्हणला फ्रेश वाटतं ना. जा लवकर जावई हो, बापू. हो, हो. मला ना थोडीशी लाज वाटली. तुम्ही वा पुढं मी जातो माग. जा या. हा चलय कुणी यायच्या आत घुसतो आता. अरे लवकर. काय रे अरे गुरु तू काय करतोयस इथे? नाही हे आपलं हे तोरण बघत होतो लागलंय का. लागलंय ना. नाही प्रयत्न लावतो. काय झालंय हे ना हे शेजारी बल्ब आहेत पेटत नाही. पेटू का आत जाऊ? नाही 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 काही गरज नाही. तू बाजूला हो तिकडून. तू चल आतमध्ये. अगं पण मी आज जाऊन काय करू. ईश्वर आता हे सुद्धा मी सांगू तुला किती शामळू आहेस लहानपणापासून. शाळापासूनच मूळ आहे. मूळच्या पासूनच शाळा शामळूच आहे पहिल्यापासून. तुम्ही जा मी पाठवतो नाही त्याला. नाही तुम्ही जा. नाही माझ्या समोरच आतमध्ये जातो. आता मी तुम्ही- म्हणते ना अगं पण जा. मी मी इथेच उभी आहे. हा कसला आवाज आता? पडली वाटतं त्यांच्या कानाखाली. काय? नाही पहिली वेळ आहे ना त्यांना टेन्शन आलं असन. बघू, नाही काय कर. मी पाहतो. मी आहे ना मी हँडल करतो. आय विल हँडल. तुम्ही बरं, या हो. मी पाहतो. डोंट वरी मी पाहतो आय विल. ए काय केलंस रे? काय काय? केलंस? काही नाही रे. हा? गोबाडीत मारली. ते सहन करावं लागलं मला. थँक्यू यार. हा. माझ्यासाठी एवढं सहन केलंस. हा. तुझं लवकरात लवकर मी पण भलं करीन. थँक्यू. आणि मी पण अशीच एक थोबाडीत खाईन. म्हणजे काय एकदम मस्कर फाट- करतो गुरु तू. हा? बरं मी जाऊ का? हा. बाजूला सरक हा, ना. जा जा. ए गुरु ऑल द बेस्ट. हा थँक्यू हे पण काळजी घ्या जरा. थँक्यू यार. थँक्यू. अरे ते तू आता हे काय चाललंय? काय 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 कुठे काय काय चाललंय हे? ते मग पहिली रात्र तुमची. हो हो मग तो अनोळखी त्रयस्थ संशयास्पद माणूस आत्ता गेला. तुम्ही पाहिलात त्याला आज जाताना. मी पाहिलं म्हणजे मी या माझ्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी पाहिले. हे ते बघ काय लपड आहे. हे कोण आहे रे? एवढ्या जोरात कशाला मारायचं? अरे 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 गेला. आता या कचऱ्याला फेकूनच देऊया. काय रे मिलनाच्या पहिल्या रात्री तुझा चेहरा असा का काळवणलेला? हे बघ दिव्या मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. 10 वाजून 10 मिनिटं. आईने आपल्या मिलनाची हीच वेळ सांगितलेली. हे बघ दिव्या तू समजते तसा मी माणूस नाही. मी म्हणजे हे बघ गुरु हो जा शिरू. घात झाला घात झाला घात झाला. काय बोंबलतोय सकाळी सकाळी आणि हा काय अवतार करून घेतलायस घाणेरडा? अहो, ते जाऊ दे. मी काय सांगतो ते ऐका. काय? तुमच्या सुनेच्या अगं बाई आलीस का? झाली झोप? तुझी नजर काढून घेते. हा छान दिसतेस. चहा पण पिऊन घे ग. पैसे पैसे तुम्ही या सुनेच्या जास्त प्रेमात पडू नका. का अहो तिच्या बेडरूम मध्ये रात्रभर भलताच माणूस होता. काय? हो अहो प्रथम साहेबांनी स्वतःहून त्यांच्या बेडरूम मध्ये भलत्याच माणसाला. काय सांगतोयस हो, काय तू? शी. तुम्हीच बघा. काय? तुम्ही त्या बेडरूम मधून कसे बाहेर आलात? बेडरूम कोणाची आहे? तुमची आहे. मग माझ्या बेडरूम मधनं मी नाही तर काय माझा ड्रायव्हर बाहेर येणार? ड्रायव्हर बाईसाहेब ड्रायव्हर तू बाईसाहेब. रात्रीची जास्त घेऊ नकोस.
तू तिथंच थांब. काय आहे? तुम्ही झालात बरं झालं तुम्ही आलात. अहो बाईसाहेब तुमच्या मुलीच्या बेडरूम मध्ये रात्रभर भलताच माणूस होता. काय? खरंच बघा जाऊन. किती दिवसाने आपल्या लग्नाला कधी जायचं सांग ना आणि म्हणला सांग ना कधी जायचं आणि म्हणला सांग ना सांग ना सांग ना सांग ना जावई बाप आलं सुद्धा. काय चाललंय? आम्ही ना फुगडी खेळता. बसल्या बसल्या तुम्ही असताना काय करणार आम्ही? आई काढलीस का ग तिकीट आमच्या हनीमूनची? कुठे जाताय आपण? सिंगापूर, स्वित्झर्लंड की कॅनडा? नो 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 थोडा या ठिकाणी रेग्युलर जात तुम्ही हनीमूनला? फिरायला. माझ्या डोक्यात की नाही म्हणजे दक्षिण ध्रुव, हिमालय, अरबी समुद्र इकडे हनीमूनला जायचं. How romantic. जावई बापू त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, तुम्ही डायरेक्ट चंद्रावर घेऊन जा ना हिला हनीमूनला. पण हे कसं शक्य आहे? आहे ना शक्य असं. तुमच्या वडिलांना सांगा. हा? वडिलांचं नाव काढू नका, वडिलांचं नाव काढू नका. मधुचंद्र का अर्धचंद्र म्हणजे सोड चिठ्ठी द्यायला लावतील ते हिला. असं कसा? कायद्याने ही तुमची बायको आहे आणि कायद्याने तुम्ही त्यांचे चिरंजीव आहात. तेव्हा आता ही शांताबाई तुम्हाला त्या शंतनुरावांकडे घेऊन जाणार आहेत. प्रथमने इथं का बोलवला असल गाड्या? एवढी लग्नानंतरची पहिली रात्र मी आनंदात घालवली. अरे 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 लग्न झाल्यानंतर पायऱ्या चढणं अवघड जातं माणसाला. प्रथम अरे लग्न माझं झालं आणि मला प्रथम सुद्धा गळ्यात हार घालून आल्यासारखा वाटायला लागला. अरे काय केलं तुम्ही? लग्न केलं का काय? हो. अरे थोडी कळ सोसायची होती ना. एवढा काय उतावळा झाला रे? अरे बाबा काय करणार, हिला भेटायला नेहमीप्रमाणे बागेत गेलो तर हिचा तो पक्या दादा मध्ये टपकला. हा? मला म्हणाला माझा तुझ्यावर विश्वास नाही, काही झालं तरी लग्न कर. मग काय करावं लागलं लग्न मला नाईलाजानी. आता काय बाबा तूच सांभाळून घे मला काहीतरी, नाहीतरी नेहमी म्हणत असतो ना मैं हूं ना. अरे संसार तुमचा आणि चटके माझ्या हाताला. गुरु प्लीज मी तुझ्यासमोर पदर पसरते. इमोशनल ड्रामा करू नको लगे एवढ्यात. चला बघू आता आणखी एखादं लग्न पसतय का. मै हो ना. मी सांगितले लक्षात ठेव, बाकी सगळं सांभाळून घेतो. काय रे खऱ्या शेंगदाण्या काय बघतो? नवीन मुलगी, नवीन गोळ. घोळ काय, बायको आहे. कोणाची? माझ्या ड्रायव्हरची. हो माझी. तुमचा बंगला ना खरंच खूप सुंदर आहे. खूपच छान बांधलाय तुम्ही. बाबा आले. अरे एमटी एमटी बापरे. एमटी आता ही मुलगी कोण? साहेब हा, लग्न ड्रायव्हरने केलंय हा. पण हार छोट्या साहेबांच्या हातात आहे, तो बघा. काय बडबडतोय? नाही आता हारात हात होता त्यांच्या, नाही हातातनं हात काढून घेतला त्यांनी. तुमच्या ड्रायव्हरने लग्न केलं या मुलीशी, आशीर्वाद द्या. कसं शक्य आहे? एवढा मोठा माणूस ड्रायव्हरला कसं काय आशीर्वाद देईल? अहो माणूस मोठा आहे, त्यांचं मनही मोठं आहे. नाहीतर एवढं रहेजा लोखंडवाला सारख्या बिल्डरच्या मुलींची ऑफर असताना त्यांनी तुमच्या मुलीला सून म्हणून स्वीकारलं असतं का? अय्या खरंच की. थांबा मी जरा हळदी कुंकू घेऊन येते. चला पाया पडूया. बरेच दिवसात मी बाबांच्या पाया पडलो नाहीये. नांदा सौख्य बरे. तिघ एकाच वेळेस नमस्कार करतात. एमटी एक काम कर, यांच्यासाठी आपल्या आउट हाऊस मध्ये एक स्पेशल रूम अरेंज कर. नक्की कोणासाठी? नव्या जोडप्यासाठी. टिंबलू चल अरेंज कर रूम पहिलं. चल जा बघू नको. चल अरे शांतनुराव गेले? आत्ताच गेले. आता तुम्ही आशीर्वाद द्या यांना. अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. अरे बापरे.
हा काय प्रकार आहे? ही बाई आपल्या जावयाला दुसऱ्या मुलीकडनं 8 मुलं होण्याचा आशीर्वाद का देतेय? काहीतरी घोळ आहे. हे गुरु यार लवकर संपवून टाक ना हे नाटक. का? अरे बाबा, आपल्या स्वतःच्या बायकोला दुसऱ्याची बायको आहे असं सांगताना काय तारांबळ उडते रे. आणि तुला खरंच सांगतो मी, एकाच वेळेला शंतनूरावांचा मुलगा आणि ड्रायव्हर अशा दोन्ही भूमिका बजावताना माझी फार वाट लागली आहे बाबा. अरे आता शेवट जवळ आला, टरकू नको. हो, ते बघ, खरंच शेवट जवळ आलाय. आवाज काय करते? चला ना, चला. आईला आता ही पण कॅरेक्टर ऍड झाली नाटकात. मग आता आता काही नाही. आता मी सांगतो ते ऐकायचं आणि नवीन कॅरेक्टर ऍड करायचं नाटकात. कान इकडं कर. अहो चला ना, किती झालं तरी ते तुमचे वडील आहेत. कोण? कोण? हो, शंतनूराव महापद्मे ना? हो, 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 हो. माझे वडील आहेत ते. मग काय? पण कसं आहे माहिती का, म्हणजे अचानकपणे तुम्ही मला असं उचलून आणल्यामुळे कसली प्लॅनिंग नाही करता आली ना. प्लॅनिंग? म्हणजे त्यांना कसं पटवायचं ते. मी पटवते ना त्यांना. नमस्कार साहेब. या 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 हा. तू त्या दुर्गेच्या जावयाचा ड्रायव्हर ना? होतो, पण सध्या मात्र मी एका वेगळ्याच भूमिकेत आहे. हा काय बोलतोय? काय आहे, मी आता त्यांच्या जावयाचा नाही तर तुमच्या जावयाचा ड्रायव्हर आहे. हे मला नव्हतं कळलं. मला पण म्हणजे मला पण माहिती होतं. मला पण मला सांगायचं होतं तुम्हाला. मला पण मला वेळच नाही मिळाला. मला पण कळलं मला पण. अहो, त्याचं काय झालं, सांग ना पटकन. यांनी मला यांच्या बाबांचं मन वळवायला पाठवलं होतं. त्यामुळे मी आता आज जातो, पटकन बाबांची परवानगी घेऊन येतो आणि तुम्हाला हाक मारतो. येतो साहेब. कोण? तुम्ही. नाही, नेहमी सर म्हणतो ना मला, म्हणून. काय जावे बापू, पट्टीचे दिग्दर्शक आहात ना तुम्ही, आणि ऍक्टर सुद्धा. किती मस्त सीन जमून आणलात आणि वर दाखवताय. तुम्हाला काही कळलंच नाही म्हणून. यू आर रिअली ग्रेट. यू आर रिअली ग्रेट. आवाज नाही का हलतो? थांबा दाखवते. MTA. हा, एमटी साहेब मी. नॉनसेन्स. अरे हे अकाउंटचे पेपर MTA आहेत. अरे काय घोळ घालतोस तू? घोळ चाललाय साहेब. अख्ख्या घरातच घोळ चाललाय. नॉनसेन्स. अरे काय स्वतःशीच बरवतोयस काय? नाही साहेब, माझं नीट ऐका. त्या दिवशी तुम्ही बाबा मला जरा एक रिक्वेस्ट करायची होती. बोल बेटा. काय आहे, माझा एक मित्र आहे, त्याचं आत्ताच लव्ह मॅरेज झालंय. आणखीन एक लग्न. अरे काय लग्नाची साथ आलीये का काय? बर मग. नाही, काय प्रॉब्लेम झालाय, त्याच्या बाबांना हे त्याचं लव्ह मॅरेज मान्य नाहीये. त्यामुळे त्याला आणि त्याच्या बायकोला त्याच्या बाबांनी घरी राहायची परवानगी नाकारलीये. तर जर प्लीज तुम्ही त्याला, त्याच्या बायकोला आणि त्याच्या सासूला इथे आपल्या घरात राहायला परवानगी दिली तर. अरे अरे, हा काय लॉज आहे का? अहो. आधीच घरात किती माणसं झालीत. कन्फ्युजन किती वाढतं माहिती आहे. MTA. हा, एमटी साहेब मी. एमटी. घर MTA. राहू दे त्यांना इथं. काय? हो, राहू दे. थँक्यू सो मच बाबा. ए आत या लवकर, तुम्हाला बोलवलंय. चला चला. कुठे चाललात? ते नारळाच्या झाडाला चिक्कू लागले होते. ते नारळाच्या झाडाला चिकू लागतात? आणि चिकूच्या? बोंबील. चला. येतायत. नमस्कार शंतनूराव. मी शांता एकबोटे आणि ही माझी मुलगी विद्या. नमस्कार. आणि हे कुठे बघितलंय? ACTV LLY. ए? ऍक्च्युली काय आहे? कळलंय मला. तुझं हिच्यावर प्रेम आहे आणि तुम्ही दोघांनी लग्न केलंय. हो, माहितीये मला. पण मला असं वाटतं की 2 तरुण समंजस मुलांनी घेतलेला निर्णय वडीलधाऱ्यांनी स्वीकारायला हवा. म्हणजे मी समजू शकतो. म्हणजे ते लग्न तुम्हाला मान्य आहे? 100%. तुम्ही न संकोचता इथे राहू शकता. म्हणजे आम्ही स्वप्नात आहोत की सत्यात? पाया पडा, पाया पडा, पाया पडा. अरे काय हे? काय आता मांडीवर तोस काय माझ्या? नांदा सौख्य भरे. कोंगा. आता असं करा, तुम्ही जरा आतमध्ये जाऊन आराम करा. MT अजी साहेब. यांची घरामध्ये नीट व्यवस्था कर. MT खोलीत.
चला 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 ताबडतोब बाहेर चला. तुम्ही दोघी पुढे वा. चला चला. आता आता असं म्हणू नका तुम्ही, आपण बस स्टॉप वर भेटलो होतो. तूच तू. आता असं म्हणू नका, दंडणे लॉज मध्ये मी तुम्हाला नेलं होतं. हा, दंडणे लॉज. हा, बरोबर. हा. हे पहा, मी मल्लिकाला वगैरे ओळखत नाही बरं का. हा, मल्लिका तिचं नाव झालं, पण ते आलीच नाही तिकडे. कोण मल्लिका? कोण मल्लिका तुझं मारीत. मल्लिका ते बघ. ही मल्लिका. मस्त आहे. माझे 2,000 रुपये दे पहिले. यू चिटर. अरे हे बघा पोरींच्या फोटो दाखवतोय. यू चिटर. तू पण इकडेच येणार आहेस हे तुला आधी सांगायला काय झालं होतं? अरे बाबा, माझी सासू ती माझी आंघोळ झाल्या मला इकडे घेऊन आली. कपडे घालून दिले, खूप झालं. अरे काहीतरी करा रे, मधल्या मध्ये माझं सँडविच होत आहे. अरे त्या महामाया जर समोरासमोर आल्या तर काय होईल याचा विचार करा. खरंय गुरु. ज्यानी दुश्मन येते एकमेकीच्या, त्या भांडा लागल्या तर आपलं भांड फोडतील. हा, तू इथे काय करतेस? हा प्रश्न मी तुला विचारायला हवा. हा? मी विचारलंय ना, मग आधी उत्तर दे. काय करणार म्हणा आणि उत्तरही काय देणार? आली असशील माझ्या मागे. अडले माझं खेटर. माझी मुलगी या घरची सून झालेली आहे. अच्छा. हा? अगं, माझी मुलगी या घरची सून आहे. खोटारडी आहेस तू पक्की. काय सांगतोस? शांतीचा जावई म्हणजे शंतनूरावांचा सावत्र मुलगा? सावत्र कुठला? मोलकर्णी पासून झालेला मुलगा आहे तो. कुणाला सांगू नका, आमच्या खानदानीची इज्जत जाईल हो. शंतनूरावांचा म्हणजे तुमच्या वडिलांचा मोलकर्णी बरोबर लग्न? काय? शांतीचा जावई म्हणजे मोलकर्णीचा मुलगा? आता हे दालन जोडण्यासारखं काय? तुम्हाला नाही कळायचं? ओ माय गॉड. मला आत्ताच कळलं. मला सुद्धा. जाऊ दे ग, आपल्या हातात काय आहे? लग्नाच्या गाठी तर तोच बांधतो ना. तो कोण? परमेश्वर. मग ते उद्योगपतीच्या मुलाशी की मोलकर्णीच्या मुलाशी, हे सगळं तोच ठरवणार. अगदी बरोबर. पदरी पडलेलं पवित्र मानायचं. मी आहे तुझ्या बरोबर. मी सुद्धा. शांता. दुर्गा. या दोन बायका एकमेकींना धीरानं वागायला का सांगतायत? काहीतरी गडबड आहे. हा, मी प्रथम साहेब लग्न करून आले ह्या मुली. त्यांच्या बरोबर एक ड्रायव्हर पण आला, पण तो ड्रायव्हर प्रथम साहेबांच्या बायकोबरोबर फेस करतो. या दोन बायका यांचं काही कळेल नाही. तर प्रथम साहेबांच्या रूम मध्ये त्यांची बायको झोपली. तर बघितलं पाहिजे ठाक मारलं, पण नंतर दुसऱ्या त्यांची बाई ठाक मारलं. हा सगळा मॅटर मी साहेबांना सांगायला तर कळतच नाही. आणि साहेबांनीच मला मारलं. या! Yes! हे माझे काय? नको ना. अगं नको. अगं कसं तरी सांग ना. नाही. अरे काय चाललंय हे? छोट्या साहेबांची प्रॉपर्टी ड्रायव्हर सांभाळतोय आणि ड्रायव्हरची गाडी छोटे साहेब ड्राईव्ह करतायत. नाही,
नाही, मोठ्या साहेबांना सांगायलाच पाहिजे. मोठ्या साहेबांना सांगायलाच पाहिजे. मोठ्या साहेबांना हो खरंच मी सांगते ते ऐका. हो खरंच. अहो दुर्गाचा जो जावई आहे ना तो शंतनुराव महापद्मेंच्या मोलकर्णी पासून झालाय. हो त्यांची नाजायज औलाद आहे. नालायक नाही हो, नाजायज मी उर्दूत बोलले. साहेब साहेब तुमचं देखील लफड आणि ते सुद्धा एका मोलकर्णी बरोबर. अरे अरे काय चाललंय का या घरात? अरे घर आहे का लफडा सदन? ना ताळ ना तंत्र नि हवं तसं वागा नि डम डम डिगा डिगा. प्रेमाच्या सागरी घेतली भरारी झालो मी तुझ्यावर फिदा. जीवाला चिंतळला, हाती हात पडला, मी झाले तुझी तू माझा. डम डम टिका 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 डम डम टिका टिका डम डम टिका 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 डम डम टिका टिका. प्रेमाच्या सागरी घेतली भरारी झालो मी तुझ्यावर फिदा. जीवाला चिंतळला, हाती हात पडला, मी झाले तुझी तू माझा. डम डम टिका 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 डम डम टिका टिका डम डम टिका 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 डम डम टिका टिका. तुझ्या प्रीतीत तुझ्या मिठीत जणू स्वर्गच मी पाहिले. हे मन झाले धुंद, हे तन झाले धुंद, ना माझी जमीन राहिली. प्रेमातल्या प्रीतीच्या या वर्षावात भिजा. डम डम डिगा डिगा डिगा, डम डम डिगा डिगा. डम डम डिगा 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 डम डम डिगा डिगा. प्रेमाच्या सागरी घेतली भरारी झालो मी तुझ्यावर फिदा. जीवाला चिंतळला, हाती हात पडला, मी झाले तुझी तू माझा. डम डम डिगा 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 डम डम डिगा डिगा डम डम डिगा 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 डम डम डिगा डिगा डम डम डिगा 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 डम डम डिगा डिगा डम डम डिगा 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 डम डम डिगा डिगा डिगा. ते दाखव त्यांना. नवीन पीस आहे. कोणाला करायचंय फोन? हे काय? डान्स 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 डान्स. सांग ना काय हे? हो म्हणजे माणसं आहेत, बायका नाचतायत बरोबर, म्हणजे बायकांबरोबर नाचतायत आपापल्या. हो मग ही माझी बायको आहे. ही माझी बायको आहे, हा याच्या बायको बरोबर, म्हणजे हो सर. सगळ्यांच्या बायको बरोबर हो, सर. सगळ्या आपापल्या बायको बरोबर आहेत. हो सर. दूर भरा. साहेब खोटं बोलतोय हा. हे दोघं तुम्हाला शेंडी लावायचा प्रयत्न करतात साहेब. माझी बंदूक कुठं आहे? आत्ता आणतो.
काय तुझा डोंगरासारखा बाप यार तू आईला पार कुत्र्यासारखी अवस्था झाली यार. अरे अरे बाबा जिवंत होत हेच खूप आहे. तिकडे असतो ना तर एव्हाना गोळ्या घालून ठार मारलं असतं त्यांनी आपल्याला. नाही पण हे सगळं ना त्या 4.5 फुटी यमट्यामुळे झालं. आईला मार त्याला. तुला शपथ सांगतो तुला गुरु, तो जर समजा माझ्या समोर आला ना तो वास काड्या, त्या वास काड्याच्या नागपुड्याचा सातपुडाच करून टाकतो की नाही बघ मी. मी तर इतकं मार. अरे मला कशाला मारताय तू? MD को मिटा सके उस जमाने में दम नहीं. लाखों देखे हैं हमने लेकिन तुम जैसे बेशरम नहीं. हाय थांब तिथं. बरोबर अरे खरं मला तर वाटलं इथं सॅम्पल आहे. इथं तर सगळं गोडाऊन भरलंय. आता ज्या गाडीने आलो त्या गाडीने पुन्हा घरी. नाहीतर गोळी घालीन एकेकाला. नका मला नका गोळी घालू. हो आणि साहेबांच्या 10 पैकी 2 तरी गोळ्या लागतातच लागतात. काय साहेब? अबाउट टाइम. असे जवळ या. हे, मी हँडसअप म्हटलेलं नाहीये. हात खाली करा. आता मला सांगा, कोण कुणाची बायको है? आणि कोण कुणाचा नवरा? मी सांगते, नको 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 नको. माझा नवरा हा चतुर. शाबास. जा दिला तुला. दिव्याताई आता तुम्ही सांगा. सांगते ना, त्यात काय. माझा नवरा काय गरज आहे? गरज काय ही असली सत्व परीक्षा देण्याची? गरज काय? नरसाळ्या कसले तरी फोटो दाखवून तुम्हाला नाही नाही ते शंका काढतोय आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवताय आणि या देवींवर संशय घेताय. काय? अरे कुठं पाप फिरशील हे नरसाळ्या, तरमळ्या, चांडाळा, बेशरम, बेमुरत, तुझ्या आई. पुढच्या शिव्या तू दे ना बे. व्हेज मध्ये मला एवढ्या शिव्या येतात. गांडूळ बरोबर. पडवळाची भाजी. साहेब साहेब हा तुमची दिशाभूल करतोय साहेब. गप्पस आहे धर्माळ्या. धुवून वाळत घालीन तुला. आमची बायको कोण याचं स्पष्टीकरण देण्याची आम्हाला गरज वाटत नाही. ए, गोळी घालीन. तरी सुद्धा सांगतो, ही माझी बायको किंवा हा हिचा नवरा आहे असं म्हणलं तरी नातं तेच राहणार आहे. बरोबर आहे बरोबर आहे. तू गा बस. साहेब हा, हा, हो हो हो. त्या क्लिपिंगचं काय? क्लिपिंग्स खोटे काय? स्पेशल इफेक्ट. हल्ली स्पेशल इफेक्ट नुसार कोणाचंही ना कोणालाही, कोणाचे डोळे कोणालाही. पुढे बोल ना. हा आणि तुमच्या डोक्यावर सुद्धा केस लावू शकतात. साहेब साहेब हे तुम्हाला टोपी घालतायत. हे जर निर्दोष आहेत तर ह्यांना विचारा, हे इथे धावत आलेच का? हो हो हो. का रे, का पळालात? सांगा. हा प्रश्न मला एकट्याला आहे का आमच्या सगळ्यांना आहे? तुम्हाला सगळ्यांना. मग पहिल्यांदा उत्तर मी देऊ का? हो. गुड क्वेश्चन. आधी उत्तर दे. देतोय. हा पळाला म्हणून मी पळालो. हा पळाला म्हणून मी पळालो. अरे पण प्रथम तू का धावलास? त्याचं नाव प्रथम आहे म्हणून तो प्रथम पळाला. मी काय म्हणते, धावू दे ना. ड्रायव्हरच्या धावण्याला काय इतकं महत्व द्यायचं? ड्रायव्हर? मी पण तेच म्हणते. हा.
जावई बापू तुम्ही ना एकदाचं खरं काय ते सांगून टाका की माझी मुलगी दिव्या हीच महापद्मांची खरी सून आहे म्हणून. ए सून असेल पण खरी नाही, अनऑथराइज. कारण माझी मुलगी विद्या ही शांतनुरावांची खरी सून आहे आणि तुझा जो जावई आहे ना तो त्यांना मोलकडी पासून झालेला आहे. काय तुम्ही जरा शांत राहो. गप्प बसा, जागे जा. चोराच्या उलट्या बोंबा. अगं माझा जावई हाच त्यांचा खरा मुलगा आणि तुझा जावई आहे ना निकम्मा जावई तो शंतनूरावांना मोलकडी पासून झालेली अवलाद आहे. काय बोलते बघा. आता तुम्हाला माहित की हिला माहित. अरे देवा, तुम्हाला मोलकडी पासून सुद्धा मुलगा आहे. अय्या बहिणी, तुम्हाला माहिती नव्हतं हे? तुम्हाला सांगितलं नाही? नाही सांगितलं मला. काय यांना कधीपासून सांगत होते की तिला काढून टाका तरी तिला काढलं नाही. सांगितलं कसे काढतील ते? ही मोलकरीण मध्ये कुठून आली? अरे काय चाललंय? मी सांगतो या प्रथम साहेबांचं या दिव्या मॅडम बरोबर लग्न झालंय. पण हे या मुली बरोबर प्रेमाचे जाळे करतायत, जी जी ड्रायव्हरची बायको आहे. आणि या दोन बायका यांचं असं म्हणणं आहे की ह्यांच्या दोन मुली महापद्मे साहेबांच्या सुना आहेत. म्हणजे महापद्मे साहेबांना अधिकृत मुलगा 1 आणि सुना 3. अरे कुणाची लग्न झालंय, कोण कुणाच्या बेडरूम मध्ये जातंय काहीच कळायला मार्ग नाही. आणि बरं का, आणि यात भरीस भर म्हणून तुमचं मोलकर्णी बरोबर असलेलं लफडं. माझं मोलकर्णी बरोबर लफडं नाही. मला एकच मुलगा आहे, तोही अधिकृत. मला माहिती. हा तुमचा मुलगा आहे. काय? अरे चल, मला माहितीये. मला माहितीये ना, हा त्यांचा मुलगा आहे. नाही, हे दोघही नाहीत. बघ, हा प्रथम माझा मुलगा आहे. हे दोघे पण नाही मी फ्रॉड आहेत, लफंगे. हाय ना हा लोकांच्या अंगावरचे कपडे काढतो आणि त्यांना गायब करतो. आणि हा दुसऱ्याने त्याच्या शेजारी तो लोकांना दंडरी लॉजवर पाठवतो आणि त्यांच्याकडनं पैसे उकळतो आणि मल्लिकाला पाठवत पण नाही. थोडक्यात काय तर हे दोघे 1 नंबरचे लफंगे, फ्रॉड आणि मावाली आहेत, मावाली. मावाली ए मावाली. सासूबाई नाही, सासूबाई माझ्या मुलीचं लग्न ऐका. बोल हवालाशी. आणि माझा जावई बोल फ्रॉड आहे. बाबा बघा, जे दुःख तुमच्या चेहऱ्यावर त्या दिवशी होतं तेच दुःख आज त्या बाईच्या चेहऱ्यावर मला दिसतंय. तिला अटक येतोय. येस बाबा, आपलं स्वप्न पूर्ण झालं. आपला बदल पूर्ण होणार. त्या महामाईच्या छातीत दुखू लागलंय. येस बाबा, येस. शाबास बेटा शाबास. आज तुला जन्म देऊन माझ्या जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. मला तुझा अभिमान वाटतोय. न चुकता. हो, आता प्रॅक्टिस झाली ना मला, इतकी की 1:30च्या बातम्याही देऊ शकते न चुकता. बाबा खूप हुशार आहे, सुंदरी आहे, गुणी आहे. हिला घेऊ तुमची सून करून. बाबा गेले. बाबा आले परत आले. तुझ्या बोलण्याने मला आनंदाचा धक्का बसला होता. ही सून मला पसंत आहे. इश्श. बाबा ईश म्हणाले. नाही इश्श मी म्हणाले. सासूबाई किती वेळ छबी शुद्ध आहेत. सासूबाई सासूबाई नाही. चल दूर हो. हे बघ, माझी सेवा करतोयस म्हणून मी तुला जावई म्हणून स्वीकारीन असं अजिबात वाटून घेऊ नको. दोघे भामट्यात. गप्प बसा. लय ऐक
ऐकून घेतलं आम्ही तुम्हाला किती वेळा सांगत होतो आम्ही कोण आहेत पण तुम्ही ऐकून घेतलं का नाहीतर काय तुम्हाला दिसत होती फक्त महापद्म्यांची संपत्ती बघ म्हणून या आंधळ्या मुलींना काय काय म्हणून आंधळ्या होऊन या मुलींना आमच्या ताब्यात दिलं हा तरी सुद्धा माझं तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे माझं सुद्धा हो ग आई मामा माझं सुद्धा नाही तर काय अगं पण हे दोघं फ्रॉड आहेत ग तुला 2 वेळेला जेवायला घालायची तरी ऐकत आहे का ह्याची विचार एक मिनिट एक मिनिट हे बघा तशी काहीही काळजी करू नका अहो तशी दोन्ही मुलं अतिशय गुणी आहेत ही जर अशी गुणी नसती ना तर तुमचंच काय माझं सुद्धा घर धुवून नेलं असतं त्यांनी हो पण तसे फ्रॉड नाही आहेत ते हो. आणि म्हणूनच मी ठरवलंय की या दोघांनाही मी आता माझ्या कंपनीमध्ये नवीन जॉब देणार आहे काय रे करणार ना जॉब प्रामाणिकपणे मी तर मस्त करीन फ्रॉड अरे बघा तुम्ही दोघी सगळं वैर विसरून एकत्र या बघू या 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 आई शांता दुर्गा शांता दुर्गा तुझा जावई फ्रॉड आहे ग हो तुझा पण जावई फ्रॉड आहे ग हो पण माझा जावई तुझ्या जावयापेक्षा मोठा फ्रॉड आहे माझा जावई तुझ्या जावयापेक्षा मोठा फ्रॉड आहे माझा जावई 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 मोठा fraud आहे. माझा जावई काय मग कशी वाटली गंमत आवडली तर परत येऊन बघा डम डम डिगा डिगा प्रेमाच्या सागरी घेतली भरारी झालो मी तुझ्यावर फिदा